डॉक्टर कपिल जोशी है। मैं पूना से हूँ। पिछले 18 सालों से मैं एज ए क्लियर ऑडियंट प्रैक्टिस कर रहा हूँ। सबसे पहले मैं शुक्रिया करना चाहता हूँ उन लोगों का जो हमारे पीछे आज डट के खड़े हैं इस कोविड-19 के सिचुएशन में। हम सब लोग अपनी अपनी तरह से बहुत कोशिश कर रहे हैं कि इस कोविड-19 को इरेडिकेट करें। वैसे ही एक मैसेज, एक डिवाइन मैसेज मुझे भी मिला जो मैं सब आपके साथ शेयर करना चाहता हूँ। मुझे ये लगता है कि हम सब लोग पृथ्वी तत्व के लेवल पे काम कर रहे हैं, ग्राउंड लेवल पे, लेकिन अपने हर एक देश की एक खुद की वाइब्रेंसी होती है और उस वाइब्रेंसी को प्यूरिफाई करना बहुत ज़रूरी है। उस हिसाब से जो मैसेज मुझे आया वो मैं आपके साथ शेयर करना चाहता हूँ। हमें एक बहुत बड़े नाद ब्रह्म को निर्माण करने की ज़रूरत है, ऐसा मुझे लगता है। नाद ब्रह्म अगर निर्माण करना है तो कोई भी आवाज़ अपने नाभि से निर्माण होता है और हमारा जो शरीर है, मानव शरीर जो है, वो पंच महाभूतों से बना हुआ है। तो पृथ्वी तत्व पे अगर हम काम कर रहे हैं तो आकाश, एयर, इस एलिमेंट के ऊपर भी हमें काम करना चाहिए। उस हिसाब से कोई भी एक दिन पकड़ो, समझो सोमवार, अपने देश में जितने भी ज्योतिर्लिंग है उस ज्योतिर्लिंग में सुबह 7 बजे कोई भी एक गुरुजी या एक पुजारी लघु रुद्र का जाप शुरू करेगा। उसी दौरान घर का कोई भी एक सदस्य अपने घर में सुबह 7 से 7:15 बजे तक अगर कोई भी शिव मंत्र जपता है तो उससे जो नाद ब्रह्म निर्माण होगा, इस नाद ब्रह्म से पूरी एनर्जी, पूरी एटमॉस्फेरिक एनर्जी, जिसको हम क्यूमुलेटिव एनर्जी कह सकते हैं, संचयी एनर्जी कह सकते हैं, ये जो संचयी ऊर्जा है वो पूरी तरह से निर्माण होके पूरी एयर प्यूरिफाई होना शुरू हो जाएगी। अगले एक हफ्ते में इसका रिजल्ट 200% हम सबको मिलेगा, ये मेरा मानना है। मैं वापस इस मैसेज को दोहराना चाहता हूं कि 12 ज्योतिर्लिंग जो हमारे देश में है, उस ज्योतिर्लिंग में एक पुजारी या एक गुरुजी सुबह के 7 बजे लघु रुद्र का जाप शुरू करेगा। उसी दौरान घर का कोई भी एक सदस्य अपने घर में सुबह 7 से 7:15 बजे तक कोई भी शिव मंत्र जाप सकता है। उससे जो क्यूमुलेटिव एनर्जी, संचयी ऊर्जा निर्माण हो जाएगी, जो बहुत बड़ा नाद ब्रह्म निर्माण होगा, उस नाद ब्रह्म से हम इस कोविड-19 के ऊपर मात कर सकते हैं। ऐसा मेरा कहना है, ऐसा मेरा मानना है। मेरी ये इच्छा है, एक रिक्वेस्ट है कि ये जो मैसेज है वो हमारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, उनके पास अगर पहुंच जाता है और इसके बारे में कोई अधिक जानकारी अगर कोई लेना चाहता है तो वो मुझे ज़रूर संपर्क कर सकता है। मैं वापस कहता हूँ, मेरा नाम है डॉक्टर कपिल जोशी, मैं पूना से हूँ। मेरा नंबर है 9011070433। मैं वापस एक बार दोहराता हूँ, 9011070433। जय हिंद। नमस्कार मंडळी, आजचे आपले विशेष अतिथी आहेत डॉक्टर कपिल जोशी. नमस्कार डॉक्टर कपिल. हॅलो. पुण्याचे डॉक्टर कपिल जोशी आहेत क्लिअर ऑडियंट. क्लिअर ऑडियंट ह्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगण्यापेक्षा आपण कपिलकडनंच ऐकूयात का? डॉक्टर कपिल, क्लिअर ऑडियन्स म्हणजे नक्की काय? ओके. क्लिअर ऑडियन्स हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये क्लिअर हा शब्द मूळ फ्रेंच या शब्दापासून येतो. त्याचा खरा अर्थ होतो क्लिअर, टू क्लिअर एव्हरीथिंग. तो क्लिअर ऑडियन्स जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा टू क्लिअर हिअरिंग असं त्याला आपण म्हणूया. क्लिअर ऑडियन्स जर का तुम्ही गुगल मिनिंग करायला गेलात तर इट इज अन ॲबिलिटी टू हिअर मोर दॅन अ नॉर्मल परसेप्शन. ओके. हेच मराठीमध्ये जर सिम्प्लिफाय करायला गेलं तर क्लिअर ऑडियन्स म्हणजे अशी एखादी व्यक्ती की जी स्युडो सायन्स, ज्याला छद्म विज्ञान असं म्हटलं जातं, तर या स्युडो सायन्स मध्ये येते की ज्याच्यात सायकिक ॲबिलिटीज असतात, त्या कदाचित डेव्हलप्ड असतात आणि त्या काही इन्सिडेन्सेसवरनं तुम्हाला रिअलाइज होतात. ते कम्प्लिटली इंट्युशन, म्हणजे ज्याला आपण छट विज्ञान किंवा अशा काही गोष्टी म्हणू शकतो, किंवा सिक्स सेन्स ज्याला म्हणलं जातं. तर या सिक्स सेन्स मधनं त्या एखाद्या व्यक्तीला क्लिअर ऑडियन्स असणंचा अर्थ की एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकू आल्यानंतर त्या आवाजातनं किंवा त्या आवाजांच्या लहरीमधनं कनेक्ट होऊन त्या व्यक्तीबद्दलचं भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याबद्दलच्या घटना घडलेल्या आहेत त्या, घडणार आहेत त्या आणि ज्या घडत आहेत त्या याबद्दलचं नॉलेज गेन होतं किंवा आत्मसात होतं आणि त्याच्याप्रमाणे त्याचं डिकोडिंग ते कुठल्या शब्दामध्ये मांडणं अपेक्षित आहे. जर एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकून ती व्यक्तीला आता समजा बरं नाही वाटत तर ते सांगण्याची पण एक पद्धत आहे. ज्योतिषशास्त्राला ह्याला धरता येत नाही, कारण ज्योतिषशास्त्र हे कम्प्लिटली मॅथमॅटिक्स किंवा गणिती पद्धतीवर खूप आधारित आहे. जसं पत्रिका फॉर एक्झाम्पल, म्हणजे ट्रॅडिशनल पद्धती जेवढ्या भविष्य सांगण्याच्या आहेत ह्या
विज्ञानाचा आधार न घेता त्या गणिताचा किंवा त्या शास्त्राला एक वेगळं वळण लावून घेतलं जातं. जसं पूर्वी भृगु ऋषी किंवा भुर्जपत्रांवर लिहिली गेलेलं होतं. तुम्ही जर नीट विचार कराल तर भारतीय राशी ह्या आपण अडॉप्ट केलेल्या आहेत. भारतीय राशी आपल्या नाहीत. बरं. पण नक्षत्र आपली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी 100,000 वर्षांपूर्वी जेव्हा राजज्योतिषी असायचे तेव्हा त्या घरामध्ये एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला तर असं म्हणायचं की ह्या मुलाचं किंवा मुलीचं नक्षत्र हे आलेलं आहे म्हणून त्याची ही रास आहे. कारण 3 नक्षत्रांप्रमाणे एक रास ठरते. तसं कॉन्स्टलेशन्स वर असतात. पण हे सगळं गणिती पद्धतीवर आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा अभ्यास 100% आहे. पण जिथे सायकिक ॲबिलिटी येतात तिथे इंट्युशन असतं. इंट्युशन आहे म्हणल्यानंतर ते एका स्पार्क सारखं येतं, एखाद्या अचानक आलेल्या करंट सारखं ते येतं आणि त्या व्यक्तीला ते कळतं. फक्त त्याच्यातले अनेक माध्यम आहेत. जसं एखादा क्लिअर व्हॉयंट असतो ज्याला एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल दिसतं. ज्याला आपण इल्युजन्स म्हणतो की मला असं दिसतंय आणि मग मी तुम्हाला सांगतो. माझ्या केसमध्ये मला असं ऐकू येत आहे आणि मला असं वाटतं की तुमचं म्हणजे ABC किंवा असं असं आहे. ह्याला क्लिअर ऑडियन्स असं म्हणतात. पण तुम्ही गुगल कराल तर इट इज क्लिअरली सेड दॅट इट इज अन ॲबिलिटी टू हिअर मोर दॅन अ नॉर्मल परसेप्शन. म्हणजे मला लोकांना जे ऐकू येतं त्याच्यापेक्षा बरंच पलीकडच्या डायमेन्शनचं ऐकू येतं. जसं देअर आर 4 डायमेन्शन्स. 4 डायमेन्शन इज नथिंग बट अ टाइम. 4th डायमेन्शन इज अ टाइम. तर ह्याच्या पलीकडे बघणारी अशी लोक असतात. सेम मला ऐकू येतं. माझा इनर सेल्फ माझ्याशी बोलतो. त्या व्यक्तीचा आवाज माझ्या कानावर पडल्यानंतर हे खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येऊ शकतं. जसं मी मगाशी म्हणालो की इंट्रा आणि अल्ट्रा लेव्हल ऑफ साऊंड एनर्जी हे 2 प्रकार आहेत ज्याच्यामध्ये नॉर्मल कम्युनिकेशन जेव्हा संवाद साधायला जातो त्यावेळेला मला ऐकू येतं आणि मी त्याच्यावर विचार करून बोलतो. पण अल्ट्रा लेव्हल मध्ये मला जे ऐकू येतं त्याच्यावर मला काय म्हणायचं आहे हे मी आधी स्वतःशी बोलतो, ठरवतो आणि ते रिसेप्टर्स माझ्या मेंदूपर्यंत जाऊन मला मेंदू सांगतो की हे उत्तर दे. ते मला आधी कळतं. हे आणखीन सिम्प्लिफाय करायचं असेल तर न बोलणाऱ्या बाळाला आणि आईला एक भाषा असते ज्याच्यामध्ये आई त्या मुलाला किंवा मुलीला जेव्हा कॅरी करते त्यावेळेला ते त्या हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे त्याचं आतलं आयुष्य जगतं आणि बाहेर आल्यानंतर त्या मुलांनी जेव्हा त्याला बोलताच येत नसतं, त्याला तो अजून वाचा ती आलेली नसते, ती डेव्हलप नसते, त्यावेळेला त्या लहान मुलाने नुसतं कू केल्यानंतर आईलाच कसं कळतं की हा याला भूक लागली आहे किंवा बाबा ह्याला उचलायचंय, याला कडेवर घ्यायचंय. हेच माझ्या बाबतीत होतं, बाकी काही नाही. सो एकदम अचानक असा प्रश्न मला आठवला. गर्भसंस्कार जे आपण करतो त्याचा खरंच उपयोग होत असतो का? 100% होतो. कारण तुम्ही घरामध्ये ती स्त्री जेव्हा ती कॅरी करत असते, जेव्हा ती गर्भवती असते त्यावेळेला ती कुठल्या वातावरणात वाढते. इट इज नॉट ओनली अबाउट द डाएट विच शी हॅज टू फॉलो, पण ती किती लोकांबरोबर आहे. तुम्ही असं उदाहरण कित्येक वेळा बघू शकता की एखादी स्त्री गर्भवती असताना ती जर खूप गाणी ऐकत असेल तर कदाचित येणारा मूल स्त्री असो अथवा पुरुष असो, मुलगा किंवा मुलगी असो, परंतु ते त्यांचा ऐकण्याचा कान हा खूप छान असतो कारण तो संस्कारच आहे. पण तुम्ही त्यांना काय ऐकवता ह्याच्यावर ते खूप डिपेंड आहे. म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार आहेत की तुम्ही काही श्लोक वेद, आपल्याकडे त्या गोष्टींना प्रचंड महत्व यासाठीच आहे कारण त्या प्रकाराला नादब्रह्म असं म्हणलं जातं की जेव्हा मी एखादा स्तोत्र, एखादा मंत्र म्हणतो तेव्हा माझ्या बेंबीतनं तो जो आवाज निर्माण होतो त्याने माझं इंटरनल क्लिन्झिंग व्हायला लागतं. म्हणून आपल्याकडे त्या गोष्टींना किंवा रुचा, पूर्वीच्या अभंग याला जे महत्व आहे. जसं पूर्वीपासून हिंदू संस्कृतीमध्ये आपण जर बघितलं तर सत्यनारायण पूजा, रुद्र पठण करणं ह्याने घरातले व्हायब्रेशन्स चेंज होतात. बरोबर. कारण जे लोक ते म्हणतात त्याच्यावर खूप डिपेंड आहे. व्हायब्रेशन्स चेंज होतात म्हणजे काय होतं? व्हायब्रेशन्स चेंज होतात म्हणजे एक सकारात्मकता असते आणि एक नकारात्मकता असते. निगेटिव्हिटी ही 2 व्हर्टिकल मध्ये असते कुठल्याही घरांमध्ये. जसं आपण म्हणतो की घराला घर पण घरातली माणसं देतात, पण त्या माणसांचं वागणंही महत्वाचं असतं. ते एकमेकांशी कसे वागतात आणि एकमेकांशी पुन्हा कसे संवाद साधतात ह्याच्यावर घराचं घर पण ठरतं, हे माझं मत आहे. म्हणजे मी प्रॉपर्टी हिलिंग जेव्हा करतो, मी एखाद्या जागेचा डॉक्टर आहे, त्यावेळेला मी आधी हे बघतो की या घरातली निगेटिव्हिटी सेल्फ जनरेटेड आहे, स्वतःहून निर्माण झालेली आहे का ती बाहेरच्या काही एलिमेंट्समुळे, बाहेरच्या काही गोष्टींमुळे आत आलेली आहे. जर का आपण स्वच्छच ठेवतो घर तर मग आपण दररोज का झाडतो? कारण आपण बाहेर पडल्यानंतर कदाचित आपल्या पायाने, आपल्या शरीराच्या मार्फत येणारी काही घाण असते की जी आपल्या घरात नकळतपणे येऊ शकते. म्हणून आपण शक्य तितका प्रयत्न ते घर साफ ठेवायचा करत असतो. सेम विचारांचंही असतं. सेल्फ निगेशन मध्ये बऱ्याचदा मी अशी घरं पाहिली की जिथं नाही माझं काही होतच नाही आहे घरात किंवा माझं काही चालूच नाही आहे, मग माझं असंच होणार आहे. ही जी नकारात्मक भावना असते, या नकारात्मक भावनेने सुद्धा घराची व्हायब्रन्सी
ही चेंज होते. आणि त्या सगळ्या जे तिथे अस्तित्वात असलेल्या सगळ्या लोकांवर याचा परिणाम होतो. वयोपरत्वे होतो असं माझं मत आहे. त्या घरामध्ये असलेली लोक त्या त्या वयाला जेव्हा रिफ्लेक्ट करतात, म्हणजे एखादा सिनियर व्यक्ती असेल तर कदाचित त्यांना तब्येतीचा त्रासच होईल. बरं. त्यांना करिअरचा त्रास होऊ शकत नाही लॉजिकली, कारण ते करिअरमध्येच नसतं ना, ते रिटायरमेंट मध्ये असतं. लहान मुलं असेल तर त्याला सुद्धा कदाचित तब्येतीचा त्रास होईल, पण मिड एज मधल्या लोकांना करिअर, फायनान्स, त्याच्यानंतर मिड लाईफ क्रायसिस ज्याला म्हणतात, ह्या सगळ्या घटनांना जगावं लागतं. मी नेहमी कुठल्याही घरामध्ये जेव्हा इव्हॅल्युएशनला जातो तेव्हा म्हणतो की तुमच्या घरामध्ये आडगळ किती आहे, कारण तुम्ही जेवढी भावना त्या गोष्टीला लावता की नाही ही मी पहिली घेतलेली सायकल, हे मी पहिलं विकत घेतलेलं काहीतरी, पण प्रत्येक जागेची म्हणजे वस्तूची आणि व्यक्तीची स्वतःची एक व्हायब्रन्सी असते. ती व्हायब्रन्सी कधीतरी तर संपतेच. मी ज्या खेळाशी लहानपणी खेळायचो आता मी त्या खेळाशी का खेळत नाही, कारण त्या खेळाची आणि माझी मी निर्माण केलेली जी व्हायब्रन्सी आहे ती कुठेतरी संपली. तसं जागेचंही असतं, त्या प्रांताचंही असतं आणि त्या देशाचंही असतं. म्हणजे कित्येकदा माझ्याकडे आलेल्या लोकांना मी सांगतो की तुझी या देशातली व्हायब्रन्सी संपलेली आहे, तू जगाच्या बाहेर किंवा कुठेतरी दुसऱ्या देशात जाऊन स्वतःला स्थायी करणं गरजेचं आहे, म्हणून तुझी इथे कामं होत नसतील, असंही असू शकतं. क्लेअर ऑडियन्सचा सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स कधी आला? मुळात ही एक गिफ्टेड ॲबिलिटी असल्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की तो कधी आला, पण हे एका ऍक्सिडेंटच्या प्रेडिक्शनने सुरू झालं. मार्च 98 मध्ये मी माझ्या घराच्या बाल्कनीत उभं असताना माझ्या आजीबरोबर मी चहा घेत होतो. नॉर्मल एक संध्याकाळ असते तसं होतं. त्यावेळेला आमचा वाडा असल्यामुळे आमच्या घराची बाल्कनी रोड फेसिंग होती आणि बरीच गजबज होती. रस्त्यावर लोकांची ऑफिसमधून बाहेर जायची किंवा घरी पडायची गडबड असते. मी जिथे राहत होतो तो एरियाच शिवाजीनगर मधला खूप गजबजलेला एरिया होता, बालगंधर्व चौक. त्यामुळे बरीच लोक खाली चहा घेत होती, ऑफिसमध्ये लोक आपापल्या गाड्या काढून निघतानाच्या गप्पा मारत होती, काही लोक शिळोपाच्या गप्पा मारत होती. त्यावेळेला एका मुलाला मी बघितलं की जो वेडी वाकडी बाईक चालवत होता. आता तिथे त्यावेळेला उपस्थित जितकी लोक होती ह्या प्रत्येकाच असं म्हणणं होतं की आता हा पडेल, कारण तो एक चाक उडव, 2 PMTच्या मधनं बाईक मार वगैरे असं हे जे काही स्टंट करण्याचा प्रकार असतात. कदाचित तो दारूही प्यायला असेल, माहिती नाही, कुठल्या इन्फ्लुएन्स मध्ये असेल, आणि त्याच्याकडे सगळेच बघत होते, त्याच्या नावाने ओरडत होते, अरे अरे करत होते. तर ह्या डिस्टर्बन्स आणि न्यूजन्स जो काही तो क्रिएट करत होता, ह्याच्यामध्ये मी अचानक माझ्या आजीला म्हणलो की बघ आता हा वळेल आणि 6457 ह्या नंबरची सुमो पलीकडनं येईल, ती त्याला उडवेल आणि तो काही क्षणात जाईल. आणि ते घडलं. ते पुढच्या 3 ते 5 मिनिटांमध्ये घडलं. आणि त्याच्यानंतर माझ्या आजीने मला पहिला प्रश्न विचारला की तुला नंबर कसा कळला, आणि मी तिला म्हणालो की मला नाही माहिती. सो दॅट वॉज अ विजन? नो, दॅट वॉज समथिंग आय हर्ड. ओके, यू हर्ड. ओके, मला ऐकू आलं ते, आणि ते फक्त मी तिला कन्व्हे केलं. मी ते त्याला कन्व्हे करू शकत नव्हतं, कारण तो माझ्याहून काही अंतर होतं, त्यात तो काहीतरी करत होता. आणि ते झाल्यानंतर मग सिरीज ऑफ इन्सिडेन्सेस सुरू झाले, असे बरेच आहेत. आणि तरी मला 3-3.5 वर्ष लागली हे समजून घ्यायला की नेमकं हे का होतंय, कसं होतंय. पण ती 3 वर्ष अशी असतात की तुम्हाला एक सुपरमॅन, स्पायडरमॅन फिलिंग येतं, बिकॉज यू फील युअरसेल्फ की तुम्ही सुपर हिरो आहात. आणि यातला मुख्य उद्देश असतो की समोरचा आपल्याशी खोटंच बोलू शकत नाही, कारण आपण ते पकडतो की तुम्हाला हे सांगतोच पण असं नाहीये, हे जाणून आहे. त्या समोरच्याला आता ते लोक कसं घेतात ह्याच्यावर पण आहे. जर एखाद्याला म्हणलं की तू मला हे म्हणलंयस पण हे असं नाहीये, तर त्याने ते कसं घ्यावं. काही 99% लोकांचे रिॲक्शन तुम्ही जरी असं केलं ना तरी चोरी पकडी गई या भावनेनेच येणार आहे. आणि काही लोकांची हो रे तुला कसं कळलं अशी आहे. त्या ह्याच्यामधनं म्हणजे तो 3.5 वर्षांचा प्रवास माझ्यासाठी फार भारी होता. हो, भारी होता का त्रासदायक होता? दोन्ही म्हणता येईल. त्रासदायक यासाठी मी म्हणतो की आय वॉज प्रॉबेबली अलोन, कारण पीपल स्टार्टेड इग्नोरिंग मी. ते म्हणले की नको हा आला की हा काहीतरी बोलतो, आणि दॅट वॉज क्वाईट ऑब्वियस, कारण मला माझा स्वतःचा कंट्रोलच नव्हता. 4 चौघांना भेटल्यानंतर एखादा जेव्हा बोलतोय, दुसरा एखादा बोलतोय, आणि मी त्याला पटकन सांगणं की तुझं हे असं आहे ना, मग ते कुठल्याही लेवलचं असू शकतं. मी माझ्या कित्येक मित्रांना मी बोलताना म्हणलं की ह्या विषयात तो फेल होणार आहे, मग तो परत कशाला भेटेल मला, कारण त्याच्यासाठी ती चांगली गोष्ट नाहीच आहे. बरोबर. आणि ते झाल्यानंतर तो म्हणाल की असंही ते पोल्टर होईल की हा बोलला म्हणूनच झालं. एक्झॅक्टली, की जेणेकरून आपण याची जीवच काळी आहे असं म्हणतो. ते माझ्या आजीने हा प्रयोग केला की ती मला डॉक्टरकडे घेऊन गेली होती की याची जीभ काही काळी वगैरे का बघावं, पण तो तिचा आउटलुक होता, तो माझा नव्हता. आणि म्हणत होतं की अगं ते झालं, पण तिचं म्हणणं होतं की तुझ्याच बाबतीत का होतं, तू प्रत्येक लोकांना सांगतोस आणि ते लोक घाबरूनच जातात. म्हणतो मी खरं बोलतो आणि खरं बोलायला नाही. इतक्या आधीच्या काळात झालेलं आहे, अँड स्टील यू से की आजीनी मला पाठिंबा दिला. हो, आणि म्हणजे घरातल्यांनी पण दिलेलाच असणार आहे. ऑफकोर्स दॅट वॉज समथिंग सो डिफरंट. सुरुवातीला अजिबात नाही, व्हेरी ऑनेस्टली, कारण घरच्यांचं हेच म्हणणं होतं की हे बघ तू शिकला पाहिजेस, तू नोकरी केली पाहिजेस.
आणि तेव्हा मलाही हे माहित नव्हतं की म्हणजे मी हे एक प्रोफेशन म्हणून घेईन. मला म्युझिकमध्ये जायचं होतं, सो मी त्या दृष्टीने प्रयत्न करत होतो. आणि घरच्यांचं पहिला आउटलुक होतं की काहीतरी लोकांना सांगू नको, उद्या कोणतरी काहीतरी विश्वास ठेवणार नाही आणि तुला काहीतरी बोलेल. बरोबर. पण मी त्यांना असं म्हणायचं की मूळ प्रॉब्लेम इथे आहे ना की मी सांगून मोकळा होतोय, म्हणजे कंट्रोल येत म्हणजे मी का सांगू नये किंवा का सांगावं ही भावनाच तेव्हा नसते. आणि गंमत अशी होते की तुमचे नातेवाईक पहिले तुम्हाला घाबरायला लागतात. म्हणजे मी कित्येक लग्नाला गेलेलो नाहीये त्या दरम्यान, कारण 300-400 लोकांचे आवाज तुमच्या कानावर पडत असतात आणि प्रत्येकाचंच तुम्हाला कळत असतं. आज ह्या लेवलला ते डेव्हलप केलेलं आहे की मला जवळजवळ 300 ते 350 आवाज एक महिन्यावर लक्षात राहतात, वेगवेगळ्या टोनल क्वालिटीला. त्यामुळे मला प्रत्येकाचं डिव्हाइड करून तुम्हाला सांगता येऊ शकतं की हा मला 10 तारखेला भेटला होता ना, त्याचं मी हे सांगितलं होतं, तो मला 5 तारखेला भेटला होता, त्याचं मी हे सांगितलं होतं. ते लक्षात ठेवता येत राहतात, तसं काही प्रश्न नाही. पण इव्हेंच्युअली तो कंट्रोल आला की कोणाचे आवाज ऐकायचे, किती कुठे थांबायचं, असं ग्रॅज्युअल. किंवा कधीतरी आम्हाला सुद्धा ट्रॅफिकचा कर्कलाटाचा त्रास होतो, तो त्या त्रासातनं कधी गेला नाही? त्रास 100% होतो, ENT लेवलला होतो, कारण ती इंद्रिय तिथली आहेत. बरोबर. पहिले 3 वर्ष 100% तो कंट्रोल नव्हता, पण नंतर हा कंट्रोल यायला लागला की आपल्याला कुठे बोलायचंय, कुठे बोलायचं नाहीये, कुठल्या वेळेला बोलायचं हे फार महत्वाचं आहे. पण ऐकण्यावरचा कंट्रोल नसतो. नाही, पण रिसेप्टर्स आर 24/7 ऑन. त्यामुळे मला एखाद्याच्या आयुष्यातलं कळलेलंच असतं, पण ते त्याला कधी सांगावं का सांगू नये, आणि सांगायचं असेल तर ते मुळात कशा पद्धतीने सांगावं. एखाद्या व्यक्तीबद्दल मला कळलं की हा 2 दिवसात आजारीच पडणार, तर मी त्याला असं सांगणं गरजेचं नाहीये की तुझा प्रॉब्लेम होणार आहे. मी तर त्याला असं म्हणलं की जरा 3 दिवस काळजी घे, बाहेरचं खाऊ नको. तर मला सांगण्याचा मेसेज मी कन्व्हे केला. पण मुळात असं आहे की नो वन कॅन चेंज द कोर्स ऑफ नेचर. एखाद्या व्यक्तीचं मला कळल्यानंतर जर का तो आजारी पडणारच असेल तर तो मी सांगून किंवा मी न सांगून फरक काहीच पडणार नाही. पण निदान जीवावरचं हातावर बेतणं हे जे म्हणतात, तेवढ्या लेवलला तरी मी त्या माणसाला नेऊन जाऊ शकतो की बाबा कदाचित तो आजारी पडण्याची शक्यता, थोडी काळजी घे. सो त्याची इंटेन्सिटी निदान तुला तुझ्या पद्धतीनंच कमी करता. आता कोविड वॅक्सिनचं जे चाललंय, इंटेन्सिटी कमी करणं चाललंय, सो विषयावर नकोच बोलायला. एक्झॅक्टली. आणि ऑफकोर्स हे सुपरस्टिशन कडे करणारी गोष्ट आहे. याचा सामाजिक स्तरावर कधी त्रास नाही झाला? त्रास नाही मी म्हणणार, मला लोक भेटून गेले नाहीत असं नाही. अगदी मला अंधश्रद्धा निर्मूलनचे पण एक व्यक्ती भेटायला आली होती, पण त्या व्यक्तीचं एक चांगलं होतं की ती हे जाणून घ्यायला आली होती की मी दोरे दुपारे अंगारे ह्याच्यापैकी काही करतो का. ओके. आणि मी त्यांना हे सांगितलं की हे बघा, मी समोरच्याला सल्ला देतो, त्याला तुम्ही भविष्य म्हणा अथवा म्हणू नका, पण भविष्यकालीन घटनांमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा तुम्हाला आधी आढावा दिला गेला तर त्या दृष्टीने तुम्ही एक लॉजिकल सल्ला देणं गरजेचं आहे की कदाचित ती गोष्ट चांगली नाहीये पण मला असं वाटतं की होऊ शकते, तर त्या दृष्टीने तू त्याला फेस कसं करणं गरजेचं आहे. आणि चांगली असेल तर ती तू जास्तीत जास्त आत्मसात कसं करू शकतो, त्या दृष्टीने तू किती प्रयत्नशील होऊ शकतो. सायकिक ॲबिलिटीमध्ये एक थोडासा ड्रॉबॅक किंवा लूपहोल असा असतो की त्याचे नोहाव नाही कळत, एंड रिझल्ट कळतात. म्हणजे हे असं होणार आहे तुझ्या बाबतीत, पण कसं नाही सांगता येते. कदाचित कळेलही. समोरचा माणूस माझ्याशी जितकं बोलेल ते माझं इनपुट आहे. जसं पत्रिका बघणारा सतत पत्रिका बघून त्याच्यावरनं आढावे घेत असतो की डिग्रीज ऑफ प्लॅनेट्स काय आहेत, दशा कुठली चालू आहे, मग आत्ता गोचरमध्ये काय भ्रमण आहे. तेच माझ्या बाबतीत एवढंच आहे की माणूस जितका बोलेल तितकं मला हवं आहे. फक्त एक चांगला ऑन ऑफ माझ्याकडे आहे की जेव्हा मी त्या व्यक्तीचा समोर बसलेलो आहे तेव्हा मी त्या व्यक्तीचा 200% आहे. जेव्हा व्यक्ती माझ्या समोरून निघून जाते तेव्हा मी स्वतःला ऑफ करू शकतो. म्हणजे कुठे इमोशनली कनेक्ट व्हायची काही गरजही पडत नाही, ते होतही नाही. तुम्ही करायची गरज नसते, नाहीतर मग तुम्ही त्या व्यक्तीचा खूप विचार कराल आणि त्याला कर्माची उसनवारी म्हणूया आपण. मग त्या व्यक्तीचं खरंच चांगलं व्हावं हा कन्सर्न वेगळा होतो आणि मग त्याची आणि माझी कर्म एक व्हायला लागतात. आणि मी त्याच्यासाठीच फक्त विचार करायला लागतो. आणि माझी दुसरी असेसमेंट किंवा दुसऱ्या व्यक्तींना भेटण्याची जी काही ओढ आहे, म्हणजे मला माणसं ऐकायला आवडतात. मी प्रोफेशनली वाईटपणा घेतो, असं माझं प्रोफेशन आहे असं म्हणू शकतो. सो हे करत असताना जास्तीत जास्त आता एकाच व्यक्तीला मी जेव्हा 10 वेळा भेटतो, ओव्हर द पिरियड भेटतो किंवा ओव्हर द पिरियड ऐकतो फोन, त्यावेळेला मी हा विचार करतो की मी ह्याच्याशी पहिल्यांदा बोलतोय तरच ती मजा आहे. ओके. जर मला माहिती मला त्याचा आवाज हॅबिच्युअल आहे, मला माहिती आहे की त्याचा आवाज स्टोर्ड आहे आणि मी त्याला काय सांगितलंय, कारण बऱ्याचदा फॉलोअप होतात. एखाद्या व्यक्तीला मी गोष्ट सांगितलेली असते आणि ती जर मी म्हणलो असेल की बाबा ही 4 दिवसांनी होणार आहे, तर 5व्या दिवशी तुम्हाला फोन करणार असेल की हे झालं किंवा नाही झालं, किंवा डॉक्टर तुम्ही म्हणला तसं नाही होतंय, तर त्यावेळेला परत तो आवाज ऐकताना तो नव्याने ऐकणं गरजेचं असतं, सो दॅट पुढची लिंक येऊ शकते. सो इंट्युशन इज ऑल अबाउट लिंक्स. माझ्या बाबतीमध्ये मला ऐकून कळतं. सो फर्स्ट असेसमेंट कुठली होती आणि प्रोफेशन म्हणून हे कधीपासून चालू केलं? प्रोफेशन म्हणून मी हे सुरू केलं 2002 मध्ये. अगेन द इन्स्पिरेशन वॉज माय ग्रँडमदर. कारण ती मला म्हणली की एक काम करूया, लोकांना येऊ दे तुझ्याकडे,
त्यांना जे प्रश्न विचारायचे ते विचारतात. कारण माझी सिस्टीम किंवा मोडस ऑपरेंडी ही खूप सिंपल आहे की तुम्ही प्रश्न विचारा मी उत्तर देतो. काही वेळा असंही होतं की प्रश्न विचारला जातो आणि मी म्हणतो की आत्ता त्याबद्दल मला इंट्युशन नाहीये, कदाचित मी 10 मिनिटांनी, कदाचित 2 दिवसांनीही सांगेन, पण मी हा लक्षात ठेवेन प्रश्न. हे करत असताना तिने मला ते इन्स्पिरेशन अशा पद्धतीने दिलं की लोकांना मी सांगते तुझ्याकडे यायला, फक्त पैसे मी त्यांच्याकडनं घेईन आणि मी ठरवीन तेवढेच घेईन आणि ते मी तुला लगेच देणार नाही, ती तुझी पॉकेट मनी समज. सो दॅट इज द रिझन शी वॉज अन इन्स्पिरेशन. म्हणजे त्यावेळेला मला असं स्वतःला म्हणजे मी खूप पैसे कमवतो हे फिलिंग होतं. कारण 100 रुपये 200 रुपये म्हणून सुद्धा महिन्याला ती मला सांगायची की तुझे 2000 आहेत माझ्याकडे, आणि फार भारी वाटायचं की आपल्याकडे 2000 आहेत. असं पहिली असेसमेंट आठवते, खूप इंटरेस्टिंग होती. मी जिथे राहत होतो तिथे एक जण होते आणि त्यांचा एक ओळखीचा मारवाडी मुलगा होता ज्याचं पुण्यात चंदननगरला एक दुकान होतं आणि त्या दुकानाची एक गंमत होती. त्या दुकानामध्ये त्यांनी एक व्यवसाय सुरू केला की तो 6-8 महिने खूप छान चालायचा. कारण मारवाडी लोकांमध्ये युजली कम्युनिटी सपोर्ट असतो. सो कुठनं तरी मी गावाकडनं, आणि तो अहमदनगरचा होता, तर मी समजा भांडवल एक 10 लाख रुपये आणला आणि मी किराणामालाचं दुकान टाकलं. ज्या दिवशी तो त्याचं लोन फेडायचा त्या दिवशी त्या दुकानात प्रॉब्लेम चालू व्हायचे आणि तो धंदा बंद पडायचा. तर एकाच गाळ्यामध्ये 4 वेगवेगळे धंदे करून झालेले होते. हे झाल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की काहीतरी अनयुज्युअल आहे इथे, म्हणजे काहीतरी वेगळं आहे, आणि कदाचित मध्ये फिरून फिरून ह्या व्यक्तीपर्यंत आलं होतं, म्हणून तो मला भेटायला आलेला होता. तर तो आला म्हणला की मी असं, आणि तो विषाची बाटली घेऊन आला माझ्याकडे. तो म्हणला कारण तुम्ही मला जो सल्ला द्याल तो जर का मला पटला तर ठीक, नाही तर बहुतेक माझ्याकडे एकच ऑप्शन आहे की मी आत्महत्या करेन. सो माझा पहिला प्रयत्न हा होता की असं काही करू नकोस, असं करून काही सोल्युशन्स येत नाहीत. दुसरं मी त्याला म्हणलं की मला एकच इंट्युशन येतंय, सी वी आर ऑलवेज रेस्पॉन्सिबल फॉर व्हॉट वी से, नॉट फॉर व्हॉट अदर अंडरस्टँड. हा एक थंब रूल आहे. मी त्याला म्हणलं की तू असं पाणी विकायला पाहिजेस ज्याने लोकांना झिंग येते. असं म्हणल्यानंतर त्याने मला विचारलं म्हणजे मग औषधं का, कारण मी ती ऑलरेडी केलेली आहे. तर मी म्हणलं नाही, तू दारू विक. तर त्याची पहिली रिॲक्शन होती की मी मारवाडी आहे, मी बडीशेपही खात नाही, मी जर दारूचं दुकान टाकलं तर बहुतेक घरचेच मला मारून टाकतील, मला विष घ्यायची गरज नाही. तर मी त्याला म्हणलं माझं काम तुला सल्ला द्यायचं आहे, पण माझं असं मत आहे की तू दारूचं दुकान कर, तू फक्त मालक हो ना, गाळा जर तुझ्या नावावर आहे तर तू दुसऱ्याला ते चालवायला देऊ शकतोस, त्याच्यावर तू इंट्रोस्पेक्ट कर, असं मी त्याला म्हणालो. त्याच्यानंतर एक 1.5-2 महिने, आणि त्यावेळेला फार मोबाईल फोन्स आणि ह्या गोष्टी नव्हत्या, 1.5-2 महिन्यांनी त्याचा मला फोन आला की सर मी दारूचं दुकान टाकलंय, त्याच्या ओपनिंगला तुम्हाला यायचं आहे. आणि माझ्या पहिल्या असेसमेंट मध्ये दारूच्या दुकानाचं ओपनिंग मी केलेलं आहे. आता त्याची 3 दुकानं आहेत एवढं मला नक्की माहिती आहे, पण कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. मी माझी पहिली असेसमेंट. इंट्युशन असा भाग आहे की ज्याच्यामध्ये मी सांगायचं काम करेन, ते कसं ऍक्सेप्ट करायचं, ते करायचं का नाही करायचं. आणि मी असं मानतो की सी मी आय एम द पर्सन ऑफ एनर्जीज. माझ्याकडे येणारा माणूस माझं ऐकणार आहे की नाही हे सुद्धा मला कळलेलं असतं, त्यामुळे मला फारसं काही त्याबद्दल वाटत नाही की नाही मी सांगणार आहे हा गाणार आहे पण हा काही ऐकणार नाही, हा त्याला जे हवं तेच करणार आहे, त्यामुळे ते माहिती असतं. सो युअर जर्नी ऑफ क्लिअर ऑडियन्स ॲज अ प्रोफेशन स्टार्टेड तेव्हापासून 2002 पासून आज आता 2021 आलाय आणि अजूनही तुम्ही तेच प्रोफेशन फॉलो करताय. अडचणी कशा येतात? अडचणी अशा पद्धतीने, एक तर मला स्वतःचं कुठे मार्केटिंग करायची परमिशन नाही, बाय माय ओन डिवाइन मेसेज असं मी म्हणतो, किंवा माझा जो एक ओन इनर सेल्फ असतो. सो आतापर्यंत मी जितकं काम केलंय हे माउथ टू माउथ पब्लिसिटीने ऑब्व्हियसली झालं, आणि हे आपल्याकडे खूप कॉमन आहे की कंटेंजियस मार्केटिंग म्हणतात, की एकाला रिझल्ट आला की तो माझ्या बहिणीचं माझ्या भावाचं करत करत जातो. टिल डेट माझ्या मते आतापर्यंत 4,500-5,000 लोक माझ्याकडे येऊन गेलेली आहेत, जेवढं मला आठवत आहे. आता मी 12 शहरं 6 देश असं व्यापलेलो आहे. ह्याच्यात प्रवासामध्ये अडचणी जर तुम्ही म्हणाल तर मला ह्या कायमच येतात की खरं बोलायचंय. आणि पण एखादी गोष्ट तुम्ही सांगितल्यानंतर ऍज यू से की ते समोरच्याने ऐकलं नाही, तर त्यांनी उलटून काही असं केलेलं आहे का की बाबा हा खोटं सांगतोय, या माणसाकडे जाऊ नका? नाही, असं नाही झालं माझ्या बाबतीत. किंबहुना ज्यांनी माझं ऐकलेलं नाहीये तेही पुन्हा पुन्हा माझ्याकडे झालेले आहेत. असा माझा क्लायंट आहे की जो माझा ऐकायचं नाही म्हणून माझी गेले 8 वर्षे असेसमेंट करतो, कारण त्याचं असं मत आहे की तुझं न ऐकून बघू माझं किती वाईट होतं. आणि मी त्याला प्रत्येकाला सांगतो की अरे हे असंच होणार आहे, तू त्याच्या ऑफ द ट्रॅक जाऊन काही करायला जाऊ नको. म्हणजे मी तेव्हा त्याला त्याच्या करिअरमध्ये सांगितलं की उदाहरण द्यायचं झालं तर मी त्याला म्हटलं की तू इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये जायला हवंस, कुठली इव्हेंट मॅनेजमेंट हे तू ठरव, एव्हरीबडी नोज देअर ओन ॲक्युमेंट. राईट. तू आजपर्यंत त्याने ते केलेलं नाहीये, पण आजही तो ज्या क्षेत्रात काम करतो, त्यांनी MBA केलं सिंगापूरमधनं, त्याच्यानंतर तो ट्रॅव्हिस नावाच्या एका कंपनीत मला माहिती जॉबला होता.
सो त्या कंपन्यांबरोबरही तो आज काम करतोय, स्वतःचा वाढवडीतोर्जित बिझनेस सांभाळून. पण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी त्याने केली नाही. आणि आजही माझं तर म्हणतो की आय डोंट फील आय एम सॅटिस्फाईड. आणि मी त्याला म्हणतो की द मोमेंट यू विल हॅव युअर ओन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यू विल फील युअर सेल्फ सॅटिस्फाईड, बिकॉज दॅट इज डेस्टिनी. ओके. तो ते आज नव्हते कधीतरी तो करेल, म्हणजे मला माहितीये तो ऐकेल कधीतरी माझं. डॉक्टर, प्रत्येकाच्या आयुष्यात एक ब्लाइंड स्पॉट येतो, म्हणजे आणि तो ओव्हरकम कसा करायचा हे एखादा क्लिअर ऑडियन्स सांगू शकतो? नाही, तसं नाही करतायत. कारण इंट्युटिव्ह अनालिसिस मध्ये माझं स्वतःचं मत असं आहे की जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही 100% ते सांगणं गरजेचं असतं. म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो की एक तर तुम्ही 100% विश्वास ह्याच्यावर ठेवा, नाही तर 100% ठेवू नका. लिंगरिंग असू नये, मधलं काही असू नये. त्यामुळे एखाद्या वेळेला मी जसं मगाशी म्हणालो की नेचर, कोर्स ऑफ नेचर हा जो विषय हा नाही बदलू शकत जगात कोणीच. आम्ही ज्या क्षेत्राला बिलॉंग करतो आम्ही हे सांगतो की हे होणार आहे आणि हे असंच होणार आहे. फक्त ते निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे याचा विचार करताना तुम्ही कसं त्याला स्टँड करणं गरजेचं आहे हे सांगणं आमचं काम असतं. त्यामुळे एखाद्या वेळेला मी एखाद्या व्यक्तीला, माझ्याकडे असे कित्येक केसेस येतात की माझी आई नेमकी ऍडमिट झाली आहे, वडील ऍडमिट झाले, तर मी आज काय त्यांना खरंच सांगितलंय की मला नाही वाटत आहे की ह्या रिकव्हर होतील. परत मी मगाशी म्हणालो तसं की नाही, ह्याची सांगण्याची पद्धत हा मरणार आहे असं म्हणण्यापेक्षा किंवा नाही मला नाही वाटत ह्या जगतील असं न म्हणता मला चान्सेस खूप कमी वाटतात, सो बेटर यू प्रिपेअर युअर माइंड हे सांगणं जास्त गरजेचं असतं. एखादा डॉक्टरही एका पॉइंटला एंड लिमिट लाईन तुम्हाला हेच म्हणतो की काय करायचं, लाईफ सपोर्ट काढायचं का नाही काढायचं. सेम आम्ही फक्त काही दिवस काही महिने किंवा आधी त्याची कल्पना देऊन ठेवतो. आणि एखाद्या क्लायंटला, म्हणजे क्लायंट तुमच्याकडे इंडिव्हिज्युअली तो येतोच, पण बियॉन्ड दॅट असे कुठले इन्स्टिट्यूशन्स आहेत जे तुम्हाला अप्रोच करतात? आतापर्यंत तरी नाही झाले असं नाही. पण नो डाऊट जेव्हा 2015 साली पुण्यात एक कृष्णा इंटरनॅशनल होलिस्टिक सेंटर म्हणून आहे ज्यांनी मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीवर एक सेमिनार घेतलं होतं. माझा खरी सुरुवात जर तुम्ही मला विचाराल तर ती 2014 झाली, जेव्हा मी पुण्यातल्या ज्योतिष अधिवेशनात पहिल्यांदा बोललो. मग आजपर्यंत 40 वर्ष प्रॅक्टिस करणारे जे ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत, तर त्यांनी त्याच्यानंतर स्वतःमध्ये एक बैठक घेऊन असं ठरवलं की आपण ह्याच्याबद्दल एकदा अंदाज घेऊया की असं कोणी आपल्याकडे आहे का. आणि मग त्यांच्याकडे जेवढा स्टॅटिस्टिकल डाटा आहे, कारण 30-40 वर्ष काम केल्यामुळे त्यातले काही ज्योतिषी आहेत त्यांनी तर इंडिपेंडन्स नंतर काम सुरू केलं. एवढ्या वर्षाचा म्हणजे प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांनी मला येऊन नंतर असं सांगितलं की बहुतेक एशियात तू एकटाच आहेस. त्याच्यावर मी त्यांना म्हणलं की मी आजपर्यंत हा विचार कधी केला नाही की मी एकटा आहे का नाही. कारण क्लिअर ऑडियन्स हा मूळ विषय युरोपातून सुरू झाला. जेव्हा फॉक्स सिस्टर्स या 3 बहिणी, त्यातल्या 2 जुळ्या होत्या, त्यांच्याशी आजूबाजूच्या भागातले पुरले गेलेले जे काही लोक आहेत तर त्यांचे सोल्स कम्युनिकेट करायला लागले थ्रू सम मीडियम. आणि देन दीज सिस्टर्स स्टार्टेड कन्सल्टिंग पीपल, गायडिंग देम अकॉर्डिंगली. तिथनं खरं या सगळ्याची सुरुवात आहे. म्हणजे या सगळ्याची सुरुवात क्लिअर ह्या सगळ्या विषयाला मूळ सुरुवातच युरोप खंडातून झाली. एक्झॅक्टली. कारण वाचनात असं आलेलं आहे की क्लिअर ऑडियन्स आर द पीपल हु आर ऍक्च्युअली कनेक्टिंग टू द सोल्स. करेक्ट. सो ॲज यू आर पुटिंग इट फॉरवर्ड आपल्या प्रेक्षकांसमोर की तुम्ही आता जे जिवंत आहेत तेही लोक तुमच्याकडे असेसमेंटसाठी येतात. सो इट इज समथिंग डिफरंट इन युरोप अँड समथिंग डिफरंट इन इंडिया? नाही, फक्त तिकडच्या लोकांचं स्वतःला पोर्ट्रे करण्याचा एक वेगळा काहीतरी ॲक्युमेन असू शकतो. किंवा आपण कधी चित्रपटामध्ये पाहिलं असेल की काहीतरी एखादा गोळा घेऊन बसणं, तर दिस इज समथिंग टू गार्निश युअर प्रोफेशन असं मला वाटतं. माझ्या दृष्टीने शेवटी ते रिसेप्टर्सच असतात. तुम्ही काय टूल्स किंवा काय टूल्स नाही घेतले तरी तुम्ही क्लिअर ऑडियंट असाल तर तुम्हाला गरजच नाहीये. तुम्ही फक्त ऐकणं गरजेचं आहे. आयदर तुम्ही त्या माणसासमोर बसून त्याला ऐका किंवा फोनवर ऐका, व्हॉट एव्हर द वे ऑफ कम्युनिकेशन. कोणी मेल केला तर ते असंही कळणार नाहीये. सेऑन्सेस हा जो एक विषय आहे ज्याला युरोपमधनं सुरुवात झाली. सेऑन्स म्हणजे इट्स अ सबकॉन्शियस वे ऑफ कम्युनिकेटिंग विथ सोल्स. तर हा प्रकार जसा युरोपमध्ये आहे तर तो त्याचाच एक इन ऍडिशनल व्हॅल्यू म्हणून क्लिअर ऑडियंट असतात. कारण क्लिअर ऑडियंट या लोकांना एनर्जी सेन्स होत असल्यामुळे आणि एनर्जी ऐकू येत असल्यामुळे एखाद्या जागेमध्ये राहून किंवा जगून गेलेल्या व्यक्तीची एनर्जी सुद्धा त्यांना ऐकू येऊ शकते. इट ऑल डिपेंड्स की तो स्वतःला किंवा ती व्यक्ती, ती क्लिअर ऑडियंट स्वतःला डेव्हलप कशी करते. याचं डेव्हलपमेंट तुम्ही मला विचाराल तर जितकं मी लोकांना ऐकत गेलो तितका मी डेव्हलप होत गेलो. तिथनं मी स्वतःची एक मोडस ऑपरंडी सेल्फ लर्निंग प्रोसेस. 100%. बिकॉज असं काही म्हणजे असं काही गायडन्स असा नाहीच आहे या गोष्टीला. पण मगाचा रेलेव्हन्स मी देत होतो की जेव्हा एक मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी सेमिनार केलं त्यावेळेला मला पण बोलवलं गेलं होतं एक लेक्चर द्यायला. त्याच दिवशी मला ऑनररी डॉक्टरेट मिळाली इन द फील्ड ऑफ ऑकल्ट सायन्सेस. मात्र त्यावेळेला त्या सेमिनारला ज्या एका व्यक्तीने सपोर्ट केला होता, फायनान्शियल असेल, त्यांनी मला विचारलं होतं की असे काही कोर्सेस इंट्युशन डेव्हलप कसं करावं, असं तू काही घेऊ शकशील का. तर मी त्यांना पुन्हा हे सांगितलं की मी ह्याच्या ना काही मेथडॉलॉजीज तुम्हाला सांगू शकतो.
नॉट नेसेसरी की ते भविष्य सांगता येणाऱ्या व्यक्तीनेच डेव्हलप करावं, बिकॉज इंट्युशन इज इन एव्हरीवन. आपल्या प्रत्येकामध्ये इंट्युशन असतं आणि दॅट इज समथिंग लाईक अ रोटेटिंग फ्लुइड इन द ब्लड, ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो. नॉर्मल माणूस जो लेमन आहे त्याला एखाद्या वेळेला नाही मला असं वाटतं बरं काही माझं गट आहे असं म्हणतो. सो दॅट इज नथिंग बट अन इंट्युशन. आमच्या केसमध्ये ते हायली डेव्हलप्ड आहे आणि त्याचा जो माध्यम आहे तो म्हणजे आवाज आहे. काही लोकांना दिसतं, काही लोकांना ऐकू येऊन कळतं, काही लोकांना सेन्स होतं. सो इन्स्टिट्यूट लेवलचा प्रश्न जो तुम्ही मला विचारला त्याच्यात मला फक्त हा एक प्रश्न विचारला गेला होता की इंट्युशन डेव्हलप कसं करावं याबद्दल तू काही कोर्सेस किंवा असं काही लेक्चर्स करू शकतो का. तर मी म्हटलं करू शकतो, पण त्याची मान्यता आपल्या देशात कितपत होईल मला माहिती नाही. आणि त्याचा नंतर त्याचा केलेला वापर तेही आपल्याला काही कंट्रोल, आणि तो जर का चुकीच्या पद्धतीने वापरला गेला तर माहिती नाही. आणि याचा चुकीचा वापर तुम्ही करू नये असं तुमच्यावर कंट्रोल असतो, असायलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण उद्या असं पण होऊ शकतं की भारतासारखा देश म्हणू शकतो की बाबा शत्रूच्या कुठेतरी लपलेल्या छावण्या तुला सेन्स होतील का, तर मी हो म्हणू शकतो. पण हेच ती लोकही मला किडनॅप करून घेऊन जाऊ शकतात की तू हे सांगू शकतोस का. एक्झॅक्ट. सो तुम्ही कुठल्या रीच पर्यंत पोहोचणं. जसं मी म्हणलं की मी स्वतःला ऍडव्हर्टाइजच करत नाही, कारण मी हा विचार करतो की माझ्याकडे जो येणार आहे तो आज ना उद्या येणारच आहे. मग तो जेव्हा येईल तेव्हा येईल. त्यावेळेला माझं हे काम आहे की त्याला 200% गाईड करायचा प्रयत्न करणं की तू असं कर, तू असं करू नको. त्यामुळे आय नेव्हर चेस पीपल. सो कॅन वी कॉल यू अ काउन्सिलर, अ क्रायसिस मॅनेजर? यू कॅन कॉल मी अ डेस्टिनी फाइंडर, यू कॅन कॉल मी अ मेंटॉर प्रॉबेबली फॉर एव्हरीथिंग. कारण मेंटॉर करणारा माणूस हा त्या व्यक्तीला प्रत्येक लेवलला मेंटॉरिंग करत असतो आणि त्याला काउन्सिल पण करत असतो की नाही तू असं नाही. मुळात माझ्यासमोर आलेल्या माणसाला जेव्हा तो माझ्याकडे अडीअडचणी सी सगळं चांगलं चाललंय हे म्हणणारा माणूस कधी मला भेटणारच नाही. बरोबर. माझ्या आयुष्यात काहीतरी अवकड अडचणी आहेत, जेव्हा तो घेऊन येतो त्यावेळेला मी पहिला विचार हा करतो की ह्या व्यक्तीने स्वतःला किती ओळखलंय. कारण यू आर द ओनली आन्सर ऑफ युअर क्वेश्चन असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्हीच स्वतःला प्रत्येकदा त्या अडीअडचणीतनं सोडवू शकता. देर इज ऑलवेज अ रे ऑफ होप इफ यू डिसाईड. म्हणजे मी नेहमी लोकांना सांगतो की इफ यू वॉन्ट टू क्रॉस अ माइल ऍटलीस्ट स्टार्ट वॉकिंग. अदरवाइज डिपेंडंट व्हेरिएबिलिटी ठेवून काही उपयोग नाहीये. आणि आपल्याकडे जी लोक खरंच ह्या विषयामध्ये नसूनही त्यांनी स्वतःला आतापर्यंत पोर्ट्रे केलेलं आहे किंबहुना असं जर काही असेल तर ते ह्या लोकांच्या भोळ्या भावनांचाच विचार करून ठरवतात की आपण हे केलं तर कदाचित ती लोक आपल्याकडे जास्त आहेत. सो माझ्या केसमध्ये मी हे कधी ठरवलंच नाही की कोणी माझ्याकडे यावं. आलं तर मी हे देऊ शकतो, मी तुला गाईड करू शकतो आणि त्याचे माझे प्रोफेशनल चार्जेस आहेत. हे जर तुला वाटलं की हे योग्य आहेत आणि मी ते अफोर्ड करू शकतो तर तू माझ्यासमोर बस, नाही तर नको बसूच, काहीच अडचण नाही. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. बट डोंट यू थिंक की क्लिअर ऑडियन्स जो हा तुमच्याकडे आहे, स्पेशल एक अबिलिटी आहे, ते इन्स्टिट्यूशनली जर वापरली गेली तर आपल्या देशाची कुठेतरी जास्ती प्रगती होईल. इफ द HRD डिपार्टमेंट इज एबल टू यूज द इंट्युशन मेथड. उदाहरणार्थ उद्या अशी एक शाळा तुम्ही धरा की ज्या शाळेचा पासिंग रेशो कदाचित 75%. शाळा हे कधीच डिफाईन करू शकत नाही की आमच्याकडे फक्त पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनीच यावं. बरोबर. अशा वेळेला जे विद्यार्थी कमी लेवलला परफॉर्म करतायत ह्या विद्यार्थ्यांचे जर आवाज मी ऐकू शकलो तर शाळा त्याच्यात काय डेव्हलप करू शकते त्या विद्यार्थ्यांसाठी की जे लो परफॉर्मर आहेत किंवा जे स्लो लर्नर आहेत किंवा त्यांचं कदाचित एक्नॉलेजमेंट कपॅसिटी खूप कमी आहे, तर त्याचा उपयोग नक्कीच चांगल्या पद्धतीने होतो. मग उद्या असं जर एक शाळा अप्रोच झाली आणि अशा जर 100 शाळा अप्रोच झाल्या तर कदाचित आपल्या देशाचा पासिंग रेशो पुढे जाऊन एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने खूप बराच फरक पडू शकतो. येस येस येस. अँड अनदर थिंग इज सपोज डाऊन सिंड्रोम, मेंटली रिटार्डेड असं कोणी चाइल्ड घेऊन तुमच्याकडे आलं, दोज आर नॉट एबल टू टॉक, आवाजच नाही ऐकला तर क्लिअर ऑडियन्सचा काही उपयोग होऊ शकतो? होऊ शकतो. अशा वेळेला ती व्यक्ती किंवा त्या उदाहरणार्थ आपण असं एक घेऊया की एक डम आणि डेफ मध्ये, पण त्याच्याशी कम्युनिकेट करणारे घरातले 4 माणसं किंवा शिक्षक आहेतच ज्यांना त्या मुलाची किंवा मुलाची इनॅबिलिटी माहिती आहे, पण त्यांना हे माहिती आहे की त्याच्याशी कसं बोललं तर तो आपल्याला रिस्पॉन्ड करणार आहे. दुसरा असं आहे की आय कॅन सेन्स तो आवाज. ओके. सो मला त्यावेळेला त्या मुलाशी कम्युनिकेट सगळ्यात जास्त करणारी व्यक्ती जर भेटली आणि त्या व्यक्तीने मला त्या मुलाबद्दल सांगितलं तर मी त्या दृष्टीने काहीतरी गाईड नक्की करू शकतो, कारण ती व्यक्ती त्या मुलाबरोबर सगळ्यात जास्त वेळ असते. सो ते मला नक्की करता येऊ शकतं. मी जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जातो, उदाहरणार्थ मी चायनात गेलेलो आहे, तर कित्येकदा असं आलं की चायनीज माणूस माझ्याशी इंग्रजी बोलूच शकत नाही. बरोबर. असाला तो प्रॉब्लेम आहे. तर अशा वेळेला ट्रान्सलेटर घेणं सुद्धा त्यांना जीवावर येते, कारण त्या ट्रान्सलेटरला ही कळणार आहे की माझ्या आयुष्यात काय चालतं, पण मला ऑप्शनच नसतो त्यावेळेला. अँड व्हॉट अबाउट द टोनल क्वालिटी? वेगळे वेगळे टोन्स असतात आपले.
नाही, मुळात मी मगाशी म्हणलं की कुठलाही आवाज, मानवी आवाज, अगदी प्राण्यांचा, प्राणी हा नाभीतनं निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही व्होकल कॉर्डला किती अप अँड डाऊन करा, शेवटी तो तुमचाच आवाज आहे. जसं मी नादब्रह्म मगाशी म्हणतो, घरी येऊन गुरुजींना सांगून रुद्रपठण करण्याने निर्माण होणारी व्हायब्रन्सी, आणि मी म्हणल्यानंतर म्हणून आपल्याकडे उपासना ही शिस्तीचा प्रकार म्हणून की तुम्ही दररोज मिमरूपी महारुद्र म्हणा. का तर तुमचं नादब्रह्म जो निर्माण आहे त्याने तुम्हाला एक सेल्फ गार्डिंग होईल. ही भावना पहिल्यापासून आहे आणि त्या स्तोत्रांमध्ये ती ताकद आहे, म्हणून ते सांगितलं जातं. म्हणजे हल्ली ते सगळं मागे पडत चाललेलं आहे. काही ठिकाणी ओंकार साधना केली जाते. ओंकार साधनेतलं मेन हे काय, जे तुम्ही आता नादब्रह्म म्हणताय तसंच आहे? हो, कारण ओंकाराची मूळ व्युत्पत्ती जी आहे ती अ उ म अशी आहे. तुम्ही जर का शांतपणे बसून नुसतं अ असं जर का कंठाने केलं तर तुम्हाला त्याचे नाद कुठेतरी पोटात जाणवतील, उ म्हणलं तर छातीत जाणवतील आणि म म्हणलं तर गळ्यात जाणवतील. सो जे तुम्ही आतमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यातनं जे मेंटेन होतं आणि ते जे बाहेर पडतं याला ओंकार म्हणतात. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. त्यामुळे अ उ म असा जो उच्चार करत राहिलं तर इंटरनल क्लिन्झिंग हे 100% व्हायलाच पाहिजे. कारण आपण जे आतमध्ये घेतो आणि जे मेंटेन करतो आणि त्यातनं फिल्टर होऊन जे बाहेर काढतो ह्यालाच वाणी म्हणाली. सिंपल आहे असं मला वाटतं. आणि स्वतः डॉक्टर कपिलना सुद्धा गाण्याची, लिहिण्याची, गाणी कंपोज करण्याची, त्यांना म्युझिक देण्याची तुम्हाला भरपूर आवड आहे. तर संगीताचा ह्या क्षेत्रामध्ये काय उपयोग आहे? नाही, मला नाही वाटत. पण येस, म्युझिक थेरपी हा जो एक खूप वेगळा विषय आहे. हो, सध्या तो खूपच त्याचा उपयोग नक्की होऊ शकतो. कारण अशा वेळेला एक कॉम्बिनेशन असं करता येऊ शकते की जी व्यक्ती संगीताचा साधनेचा विचार करून थेरपी घ्यायला आली, त्या व्यक्तीचा आवाज ऐकून कदाचित अमुक विशिष्ट प्रकारचा राग जर ह्याला ऐकवला तर कदाचित त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो. ह्याचं इव्हॅल्युएशन जे आहे ते आधी करून देऊ शकतो. सो ते थेरपी देणाऱ्या व्यक्तीला हे सोपं पडू शकतं आणि घेणाऱ्या म्हणजे मी त्यातला सार काढून देऊ शकतो. कारण मी ह्याचा आवाज ऐकून मला असं वाटतं की अमुक अमुक लेवलला थेरपी द्यावी म्हणजे हा लवकर रिकव्हर होईल, असं झालं तर त्यातनं वेळ वाचेल. एक्झॅक्टली. म्हणजे मी एक गोष्ट करतो ज्याला म्हणतात FRBFM. त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे की फंक्शनरी रिव्ह्यू बिफोर फेल्युअर मोड. सो जगामध्ये जेव्हा केव्हा आपण निर्णय घेतो, माणसाचं आयुष्य निर्णयांवर आधारित आहे. आयदर तो स्वतःशी बोलतो, स्वतःशी ठरवून निर्णय घेतो, किंवा तो संगनमताने निर्णय घेतो. तर मला अनेक कंपन्या त्यांच्या मिटिंग्सना बोलवतात. अशा वेळेला समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकून मला हे इव्हॅल्युएट आणि असेस करायचं असतं की तो किती खरं खोटं आधी बोलतोय आणि हे जे कॉन्सोर्शियम आहे, हे जे जॉईंट व्हेंचर आहे, हे किती पुढे जाऊ शकतं, त्याची लॉन्जेटिव्हिटी काय, त्याची लाईफ काय. म्हणजे असं कित्येक मिटिंग्स झालेलं आहे की समोरच्या व्यक्ती अगदी 200-200 कोटीच्या गप्पा करत असतात आणि मी माझ्या क्लायंटना असं म्हणतो की ह्याच्या अकाउंटला 10 लाख रुपये पण नाहीये. तर मग कुठल्या लेवलला हा तुमच्याशी हात मिळवणी करण्याचा विचार करतो. आता हे माझ्या क्लायंटला कळूच शकत नाही, कारण शेवटी तो विश्वास आहे म्हणून आपण त्या विश्वासाला धरून पुढे जायचा विचार करतो. सो व्हाय टू रिग्रेट इन लाईफ. मग तुम्ही कुठल्याही निर्णयाला, म्हणून मला कुठल्याही निर्णयाला सुद्धा बोलवलं होतं की मला हा निर्णय घ्यायचा आहे, तर तुला काय वाटतं. मग अगदी फ्लॅट घेणारी लोक जागा मालकांचा सुद्धा आवाज मला पाठवतात आणि विचारतात की व्यवहार कसा होणार आहे. तर मी म्हणतो की नाही, हा वाईट होणार आहे, मग नको हा फ्लॅट. असं होतं. अँड व्हॉट अबाउट प्रॉपर्टी हिलिंग? तो ते काय आहे नक्की? प्रॉपर्टी हिलिंगची सुरुवात एका अनुभवातून झाली. 2005 साली माझ्याकडे आणखीन एक अंग आहे की मी जंगल भ्रमंती करतो. आय एम अ विविड वाईल्ड लाईफर सिन्स 1998. आणि कारण मला असं वाटतं की इफ यू रिली वॉन्ट टू लूज युअर माइंड अँड फाइंड युअर सोल देन गो टू फॉरेस्ट, असं माझं स्पष्ट मत आहे. तर मला स्वतः पक्षी निरीक्षणाची आवड असल्यामुळे 2005 साली एक अशी घटना घडली की आमच्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर आम्ही मित्र असेच शनिवारी संध्याकाळी गेलो होतो. रविवारी सकाळी मी लवकर उठून मी त्याच्या मागे काही पक्षी दिसतील म्हणून एक फेरफटका मारण्याच्या दृष्टीने गेलो. 6:30-7ची वेळ होती आणि आजूबाजूला मोकळं शेतजमिनी होत्या. त्यावेळेला मला एक आवाज ऐकू आला की ह्याच्या बापाने मला खाली गाडून ठेवलाय. हा आवाज ऐकल्यानंतर ऑब्व्हियसली मी आजूबाजूला पाहिलं, कानोसा घेतला, कोणीच नव्हतं, रविवारची वेळ होती. पण मला हे लक्षात आलं की काहीतरी या जमिनीत आहे. मग मी मित्राच्या वडिलांना बोलवून घेतलं. बरेच खटाटोप करून आम्ही 2-3 लेबर मिळवले आणि आम्ही अंदाज पंचे परत बेस्ट मी जसं मगाशी म्हटलं छद्मविज्ञान ॲझम्पशन बेस्ड की इथे खणून बघूया, तिथे खणून बघूया, असं करून आम्ही 2-3 खड्डे काढले. मिळालं काहीच नाही. आणि वडिलांचा हा एका पॉइंटला एक कन्क्लुजन झालं की अरे तुला खरंच भास झाला असेल, कोणतरी पलीकडे बोलला असेल. म्हणलं नाही हो काका, काहीतरी आहे. आणि मग मी जिथे उभा होतो, जिथे मी तो आवाज ऐकला, तिथे आम्ही खणलं तर आम्हाला एक म्हस्कोबाची मूर्ती मिळाली, जे त्यांचं मूळ दैवत आहे. आता त्यांनी मला सांगितलं की माझ्या आजोबांनी घेतलेला प्लॉट
माझे वडील जायच्या आधी त्यांची शेवटची इच्छा म्हणून आम्ही फार्म हाऊस बांधलं. तर त्या एक्सकॅव्हेशन मध्ये सुद्धा आम्हाला मिळालं नाही. तर तुला कसं कळलं? त्याच्यावर मी म्हणलं मला माहित नाही, पण मला अंडर फिटने काही सेन्सेशन झालं असेल. त्यानंतर मला हे रिअलाइज झालं परत 2 दिवसांनी की मला कुठल्याही जागेत गेल्यानंतर पायाच्या तळव्याने त्याच्या व्हायब्रेशन समजतात. मग ह्याची व्हायब्रन्सी आपण चेंज करू शकतो. म्हणजे वास्तू वाईट आहे का, वास्तुशास्त्र वाईट आहे का, असा माझा क्लेम नाहीये, पण मला त्या जागेची एनर्जी लेयर्स कळतात. मग त्या जागेचे एनर्जी लेयर्स जर का आपण मॉडिफाय करू शकलो, त्याला क्लिन्झिंग आणि प्युरिफाय करू शकलो, तर कदाचित कसं होतं, एखाद्या घरात गेल्यानंतर मी म्हटलं घर वाईट आहे हे विकून टाका, तर त्या माणसाची प्रॅक्टिकल अफोर्डेबिलिटी आणि त्यावेळेला ते घर विकून दुसरं घर घेण्याची क्षमता याचा विचारही करणं गरजेचं आहे. पण मी जर त्याला म्हणलं की मी तुझ्या या जागेचा डॉक्टर म्हणून हिलिंग करून दिलं आणि काही रिस्ट्रक्चरिंग करून घेतलं, किंवा ज्याला मॉर्फिक फील्ड बॅलन्सिंग म्हणतात, की मी रिफर्बिश करतो पण त्या एनर्जीच करतो. अच्छा. आणि त्याची साधी आणि सोपी जर का उपाययोजना केली, जसं हिंग, मीठ आणि कापूर या 3 गोष्टी वापरून मी हिलिंग करतो. मी हे देशाच्या बाहेरही याच गोष्टी वापरून केलेल्या आहे. की हिंग मीठ आपण दररोज आहारात वापरतो का, कारण इट किल्स बॅक्टेरिया. एक्झॅक्टली. सो हिंग मिठाने घरातलं सुद्धा व्हायब्रन्सी आणि काही असतील अशा निगेटिव्हिटी सॅच्युरेटेड त्या मरू शकतात. आणि कापराला आपल्याकडे पहिल्यापासूनच महत्व आहे, कारण कापूर हा निगेटिव्हिटी जाळतो. सो ह्या 3 गोष्टी वापरून त्याची जर व्हायब्रन्सी वाढली आणि त्याची जी लाईफ आहे आणि त्या घरातल्या लोकांचा जो माइंडसेट आहे तो जर का या व्हायब्रन्सीने चेंज झाला, तर ते घर विकायची गरजच काय आहे. ते सोल्युशन आहे की आपल्याला जागा बदलायचीच गरज नाहीये, व्हायब्रन्सीज बदलता येतात. मी ज्या गोष्टी करतो किंवा आता देतो ऍज अ पार्ट ऑफ सर्व्हिस, ह्या माझ्याकडनं घडल्या आणि मग मी ठरवलं की मी ह्या करू शकतो. त्यातली एक प्रॉपर्टी हिलिंग आहे, ज्याला आज 15-16 वर्ष झाली. त्याच्यातही सेम आहे की कोणाला तरी मी हे सांगितलं, मग पुण्यातल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीतल्या एका म्हणजे पार्टनर्सपैकी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे करा. त्याच्यातही एक अनुभव असा घडला की बिल्डिंगचं काम सुरू असताना एक दिवस मला पहाटे असं इंट्युशन झालं त्या व्यक्तीबद्दल की त्यांच्या स्लॅबला काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. सो मी पहिल्यांदा काय केलं, साईटवर गेलो, त्यांना म्हणलं की तुम्ही आज सुट्टी द्या. आता बिल्डरसाठी 1 दिवसाची लेबरला सुट्टी देणं म्हणजे इट्स अ बिग लॉस, कारण त्याला पहिली भीती असते की सुट्टी दिली की लेबर कुठेतरी पिक्चर बघायला जातो म्हणाल आणि पुन्हा गावालाच निघून जाईल. पण अगेन इट्स अ फेथ. ते म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी आज सुट्टी देतो. तो अचानक दिलेल्या सुट्टीमुळे लेबर एक खुश झाला, तो त्याचे 4 उद्योग करायला गेला आणि खरंच त्या दिवशी तिसरा स्लॅब जी होती त्याचा एक पोर्शन कोसळला आणि त्यांचं असं म्हणणं दुसऱ्याशी पडलं की तुमच्यामुळे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला असता किंवा मानहानी झाली असती, मनुष्यहानी झाली असती, ती आमची वाचली. सो आम्ही नैमित्तिक आहोत. त्या दिवशी सकाळी इंट्युशन आलं म्हणून मी इमिजिएटली कन्व्हे करायचं काम केलं. याचा दुसरा अँगल हा आहे की त्यांनी ते फॉलो केलंहीच नसतं तर काय झालं असतं. शेवटी अगेन की सांगायचं काम करणं आपण काम आहे, समोरच्याने ते कसं घेणं आणि ते कसं अंमलात आणणं ह्याच्यावर खूप मॅटर करतं. अंटिल अँड अनलेस एखादा क्लायंट तुम्हाला अप्रोच करतो, नॅशनल लेवलचं काही असं पॅन्डेमिक्स किंवा जे आता काही चालू आहे त्याचं पण कुठे इंट्युशन्स येतात? हो, 100%. मला लॉकडाऊन नंतर नाही, पण जून-जुलै नंतर जेव्हा हळूहळू पुन्हा माणसाचं आयुष्य सुरू करण्याची जी काही वेळ आली, म्हणजे हळूहळू कामं चालू करा, कंपन्या चालू करा, त्याच्यानंतर बरेच प्रश्न यायला लागले की अरे कारखाना तर बंद पडणार. बरोबर. आणि मी या सगळ्यांना एक उत्तर दिलंय की जर मी इथे येऊ इच्छितो की पॅन्डेमिक विल बी ओव्हर. हे जग डिसेंबर 2022 शिवाय नाही म्हणणार असं माझं प्रेडिक्शन आहे. त्यामुळे अजून 2 वर्ष तरी आपल्याला हे सस्टेन करायचंच आहे. कोरोना आहे का कोरोना नाही ह्या विषयावर मी नाही बोलणार, कारण आर्टिफिशियल व्हायरस आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. तो कसा आला आणि कसा नाही आला हे काय कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत, पण आहे नक्की हा विषाणू कुठेतरी हवेत नक्की आहे. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला फॉलो करून म्हणजे जास्तीत जास्त प्रोटोकॉल्स फॉलो करणं आणि गार्ड करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन दॅट केस डॉक्टर कपिल जोशी कॅनॉट चेंज द व्हायब्रन्सीज. मला जर का सांगितलं तर देशाची व्हायब्रन्सी चेंज करायला मला खूप वेळ घालवावा लागेल हिलिंग करायला, पण मी करू नक्की शकतो. किंवा जसं मला अशी आपण म्हणलो की काही नादब्रह्म निर्माण केले गेले. समजा भारत देश धरूया आणि भारत देशाचा पूर्ण मॅप डोळ्यासमोर ठेवून ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथच्या दृष्टीने मॉर्फिक फील्ड सेंटर्स ठरवली गेली आणि खरंच काही नादब्रह्म निर्माण केले गेले, तर कदाचित हा जो एनर्जी लेअर आहे थोडासा कर्टेल होऊ शकतो, एवढं माझं नक्की होतं. कारण ऍस्ट्रोलॉजर्स भरपूर काम करतायत, आपले नॅशनल लेवल लीडर्स पण त्यांना अप्रोच होत आहेत. मी एप्रिलमध्ये एक माझा ह्या संदर्भातला व्हिडिओ तयार केला होता आणि माझ्या काही परिचित लोकांनी तो मुलींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे. माझं असं म्हणणं आहे की तो मुलींपर्यंत नाही पोहोचला, पण तो जर का त्यांच्यापर्यंत पोहोचला असं म्हणूया आणि त्या उपायाचा जर का विचार केला गेला तर नक्कीच कदाचित फरक पडू शकतो. म्हणजे त्याच्यातनं वाईट काहीच होणार नाही, झालं तर चांगलंच होणार आहे. आणि हा व्हिडिओ मला आठवतोय, मी मागच्या वर्षी एप्रिल जेव्हा लॉकडाऊन जस्ट झालं होतं सुरू, 1-1.5 महिना झाला असेल आणि त्याच्यात मला ते शूट स्वतःला करता येत नव्हतं
सोसायटीतनं खाली सुद्धा येता येत नव्हतं. तर माझ्या मित्रांनी एक परमिशन वगैरे काढून काहीतरी पोचवायचंय घरी म्हणून तो आला आणि लिटरली त्याच्या गाडीत बसून आम्ही तो व्हिडिओ केलाय पार्किंगमध्ये बसून, कारण दुसरे ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. माईक नव्हता, कॅमेरा नव्हता, काही नव्हतं. सो एफर्ट्स घालायची तयारी आहे, फक्त ते पोचले पाहिजे तुमचं. असं बघूया काही आपल्या मार्फत काही होत असेल तर छानच होईल. डिसेंबर 22च्या आत मी जर का पॅन्डेमिक घालवू शकलो तर मला पॅन्डेमिक घालवणं न घालवणं हे तर आपल्या हातात नाहीये, पण डेफिनेटली पॉझिटिव्हिटी वाढवणं आपल्या हातात आहे. ते आपण करू शकलो तरी भरपूर आहे. संगीताने म्हणा किंवा क्लिअर ऑडियन्सने म्हणा, दॅट इज व्हॉट वी विल बी ट्राईंग टू डू. आणि कमिंग अपार्ट फ्रॉम क्लिअर ऑडियन्स, आत्ताच जस्ट तुम्ही म्हणालात की जंगल भ्रमंती हे तुमचं खूप आवडीचं पॅशन्स म्हणायला पाहिजे. ग्रीन हा काय प्रकार आहे? ग्रीन लीफ ही माझी स्वतःची कंपनी आहे. 2012 साली मला असं वाटलं की आपण आता स्वतःचं काहीतरी चालू करावं. त्यामागचा मूळ उद्देश इतकाच होता की मला नेचर रीड करायला आवडतं. जंगलात नुसतं जाऊन मी वाघ पाहिला, मी हे पक्षी पाहिले न म्हणता जंगल वाचता आलं पाहिजे. अच्छा, असं माझं स्वतःच मत आहे. त्याच्यात पण व्हायब्रेशन्स असतात? 100% असतात. मी मगाशीच म्हणतो, इफ यू रिअली वॉन्ट टू लूज युअर माइंड अँड गेट युअर सोल किंवा फाइंड युअर सोल, यू शुड गो टू फॉरेस्ट. ओके. कारण तिथे तुम्हाला ज्या व्हायब्रन्सेस मिळतात त्या प्युअर असतात. ग्रीन लीफ नाव ठेवण्याचा हाच उद्देश होता की तुम्ही एक पान होता, फोटोसिंथेसिस सोडलं तर त्या पानात इम्प्युअर काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की द ओनली प्युअर थिंग यू कॅन गेट इज अ लीफ. सो ग्रीन लीफ हे नाव ठेवलं गेलं. मी काही लोकांपर्यंतच पोहोचू शकलोय कारण ऑब्व्हियसली ते माझं फुल टाइम प्रोफेशन नाही आहे, ते माझं पॅशन आहे. त्यातनं 4 पैसे कमवण्याचा उद्देश कधीच नसतो. पण ग्रीन लीफ करताना जास्तीत जास्त जंगलाच्या किंवा निसर्गाच्या जवळ कसं नेता येईल माणसाला, कारण ऑब्झर्वेशन फार गरजेचं असतं. नुसतंच आम्ही गेलो आणि आज 2 वाघ पाहिले, उद्या 5 वाघ पाहिले किंवा अमुक केलं हे न म्हणता तुम्ही त्यातनं काय शिकू शकता. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं, वाघ आपण प्रत्येकाने आयदर तो निकाला नॅशनल पार्कमध्ये जाऊन पाहिला असेल किंवा टीव्हीवर पाहिला असेल. वाघाच्या कानाच्या मागे 2 पांढरे ठिपके असतात. तर मी कित्येकदा हे लोकांना बघायला सांगतो. मी नुसताच वाघ पाहिला, जसं प्रत्येक कुत्र्याची नोजप्रिंट वेगळी असते, प्रत्येक वाघाचे स्ट्राईप्स वेगळे असतात, त्याने वाघ कळतो. पण मग निसर्गाने त्यांना जे दिलेलं आहे अंग, ते काय आपल्याला बोलू शकत नाहीत. पण त्याला काहीतरी कारण आहे. मग मी पहिला हे ऑब्झर्व करायला होतं की तुम्हाला पांढरे ठिपके दिसले का? हो दिसले, पण त्याचा काय उपयोग होत असेल हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला का? मग मला येणारी मुलं माणसं म्हणतात की काय उपयोग आहे त्याचा. कुठलीही वाघीण स्वतःच्या पिल्लाला 18 ते 19 महिन्यापर्यंत स्वतःपाशी ठेवते आणि मग तिला लक्षात येतं की ह्यातला जो स्ट्रॉंग आहे तो आपल्याला डॉमिनेट करेल, म्हणून ती सगळ्यात स्ट्रॉंग पिल्लाला हाकलून देते आणि वीक पिल्लाला स्वतःच्या बरोबर ठेवते. हा निसर्गाचा पहिला नियम आहे. म्हणजे मार्जार कुळातला हा नियम आहे. हा कॅट फॅमिलीलाच फॉलो होतो. आता जेव्हा पिल्लू 3-4 महिन्याचं असतं तेव्हा आई गवतात बसलेली असते, ते आडोशाला बसलेले असतात. 2 मिनिटासाठी आई उठून पुढे गेली तर मी आईला शोधणार कसं, कारण गवत माझ्यापेक्षा उंच आहे. सो ते 2 स्पॉट नेव्हिगेशन स्पॉट म्हणून कॅरी होतात आणि त्या 2 स्पॉटला बघून पिल्लं जातात. एवढा एकच उपयोग फक्त त्याचा आहे. म्हणजे कित्येकदा असंही होतं की पिल्लू तिथंच थांबलेलं असतं, आई थोडीशी पुढे जाते, एक विशिष्ट आवाज करते आणि एक कान फक्त हलवते आणि उजवीकडे निघून जाते. सो पिल्लाला 2 मिनिटांनी उठल्यानंतर माहिती असतं की आईने उजवा कान हलवला, त्यामुळे आई उजवीकडे गेलेली आहे. त्यांच्यासाठी कुठेही डिफाईन्ड रोड नाहीये. त्यांच्यासाठी द जंगल इज द टेरिटरी, नेचर इज द हाऊस. म्हणूनच त्या पांढऱ्या ठिपक्यांचा उपयोग आहे. तर तुम्ही असंही एक ऑब्झर्व केलं असेल की आम्ही आज सफारीला गेलो होतो आणि वाघ रस्त्यात बसला आणि 10 वेळा त्यांनी जांभळ दिली. सो तेवढा मस्त फोटो आला, जॉचा फोटो आला. पण जास्तीत जास्त ऑक्सिजन इनहेल करण्यासाठी ते मुद्दाहून योनिंग करतात. ते उगाच त्यांना झोप आले म्हणून योनिंग नाही करत. टू कीप देअर ब्रेन ऍक्टिव्ह ते जास्तीत जास्त ऑक्सिजन इनहेल करण्यासाठी मोठा आग करून योनिंग करतात. हे आम्ही शिकवायचा प्रयत्न करतो. पण हे पण असंच म्हणजे बाय ऑब्झर्वेशन शिकलेलं आहात तुम्ही? नाही, ही आवड होती पहिल्यापासून. सुरुवातीच्या काळात काही लोकांबरोबर जाणं झालं 98-99, तेव्हा अगदीच नवीन होतो आणि मग नंतर तसं जमेल तितकं नॉलेज आत्मसात केलं गेलं. सो ग्रीन लीफ आता आपल्याला कुठे कुठे घेऊन जातं? अनटेम्ड महाराष्ट्र असं मी वाचले. नाही, ग्रीन लीफ आता अनटेम्ड महाराष्ट्र हा ग्रीन लीफचा एक स्लाइड शो आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या टाइप्स ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलांच्या प्रकारांपासून ते एका इकोसिस्टम पर्यंत आम्ही तो स्लाइड शो करतो. पण ग्रीन लीफ इज ऍक्टिव्ह इन टू अक्रॉस इंडिया जंगल्स आणि वी आर हार्डकोर इन टू वाईल्ड लाईफ. म्हणजे आम्ही जेव्हा डू यू टेक द पीपल टू द कोर ऑफ द जंगल? येस, किंवा आम्ही त्यांना रात्रीचं जंगल पण दाखवायचं जास्त प्रयत्न. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा अवेअरनेस आम्ही मेंटेन करतो तो म्हणजे आपल्यामुळे जंगलाला किंवा लोकांना त्रास नाही झाला. म्हणजे साप हँडल करायला आम्ही शिकवू, पण म्हणून आम्ही साप पकडायचाच आहे ह्या दृष्टीने कधी ट्रेनिंग नाही करणार. कारण ट्रेक्स मध्ये लोक चालता चालता बघतात,
जंगलात लोक बघत बघत चालतात, एवढा एकच फरक आमच्याकडे. त्यामुळे आम्ही ट्रेलिंग करतो किंवा सफारी केली तर नुसतं काय आलो वाघ बघून आता हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ पिऊ आणि झोपू, तसं नाही. आम्ही ओरिएंटेशन ऍक्टिव्हिटीज करतो. आम्ही तिथल्या लोकांबरोबर त्यांचं इंटरॅक्शन करतो की तुम्ही 4 दिवसच येता, पण एखाद्या ताडोबातल्या शेजारच्या चिमुरे गावातला माणूस कदाचित दररोज वाघ बघतो. सो तो कसं ते टॅकल करतो, त्याच्यासमोर वाघ आला तर त्याचे स्वतःचे डिफेन्स मेकॅनिझम काय आहे, जेणेकरून वाघालाही काही होणार नाही आणि मलाही काही होणार नाही. मग ह्याचे प्रयत्न आम्ही करतो की कल्चर एक्सचेंज तुम्ही त्याला म्हणता, किंवा तिथल्या लोकांची जी काय म्हणजे गेटिंग अक्लमेटाइज विथ द पर्टिक्युलर सिनारिओ. चिमूर गावातल्या माणसाला ताडोबाचा अप्रूपच नाहीये, कारण तो कदाचित जाता येता शेतात वाघ बघतो, जो चुकून त्या नॅशनल पार्कच्या बाउंड्री सोडून बाहेर आलेला असतो. आपण एक्सपेशली त्याच्यासाठी पैसे भरतो आणि आज जाऊन जातो. हा फरक आहे. आणि एनी सम फन फॅक्ट्स अबाउट बर्ड्स? खूप आहेत म्हणलं तर. आता उदाहरण घेऊया आपण, थोडंसं ऑकल्ट सायन्स आपण विषय म्हणतोय म्हणून. टिटवीला आपल्याकडे अपशकुनी मानलं जातं पहिल्यापासून, त्याला काही रेलेव्हन्सच नाही. पण टिटवी घरावरनं ओरडत गेली की पूर्वीचे आजी आजोबा म्हणायचे की काहीतरी अपशकुन होणार आहे. या टिटवीचीच एक मजा आहे, टिटवीला स्वतःचं डिफाईन्ड घरटं नसतं. माळरानावर किंवा ग्राउंड बर्ड वॉटर बॉडीच्या जवळचा असल्यामुळे त्याचं हॅबिटॅट जे आहे त्याला अधिवास म्हणतात मराठीत. त्याच्यामध्ये एखादा दगड बघायचा कोपऱ्यातला की जो नॅचरल आहे, आणि त्या दगडाच्या बरोबर मागे 2 किंवा 3 अंडी टाकली असतात, आणि त्या दगडावर बसून म्हणजे वेस्टर्न स्टाईल कमोडिंग सारखं त्या दगडावर बसून ती इन्क्युबेशन करते. हे करत असताना मग ती तिचं स्वतःचं खाद्य मिळवायलाही जाते. अशा वेळेला घरटच डिफाईन्ड असल्यामुळे उद्या असं का चुकून असं झालं की काही लोक तिथं पिकनिकला आलेली आहेत आणि ती त्या माळरानावर चालतायत आणि त्यांना माहितीच नाही टिटवीची अंडी आहेत, कारण निसर्गाने त्यांना एक नियम दिलेला आहे स्वरूपता, ज्याला कॅमोफ्लेज म्हणतात. तर ती एक पंख तुटल्याचा अभिनय करते तुमच्या समोर येऊन. तुम्हाला असं वाटतं की हिला लागलंय म्हणून तुम्ही तिला पकडायला जाता, ती तुम्हाला घरट्यापासून थोडंसं लांब घेऊन जाते आणि मग उडून जाते. ह्याला ब्रोकन विंग्ड डिस्प्ले असं म्हणलं जातं. हा बऱ्याचदा ब्रीडिंग सीझन मध्ये पाहायला मिळतो. ते पक्ष्यांच्या खूप गमती आहेत की डव फॉर एक्झाम्पल, डव म्हणजे होला मराठीमध्ये. ह्या पक्षाला प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्याकडे सिम्बलायझिंग केलेलं. का केलं असेल आम्ही हे विचारतो लोकांना, नुसतंच हो आहे. कारण खरंच डव पक्ष्यांमध्ये जेव्हा ब्रीडिंग सीझन येतो त्यावेळेला एक फुल चोचीतनं देऊन मादीला प्रपोज करण्याची पद्धत आहे. तिला जर तो नाही आवडला ती तो फुल टाकून उडून जाते, मग तो ब्रह्मचारी राहू शकतो कदाचित त्या ब्रीडिंग सीझन पुरता. पण हे ऑब्झर्व करता येतं. खरंच डव पक्षी मादीला चोचीतनं फुल देतो आणि लांब जाऊन थांबतो. तिला आवडलं तर ती फुल घेऊन उडून जाते. मग त्याला कळतं की निदान ह्या ब्रीडिंग सीझन पुरती ही माझी सहचारिणी आहे. अदरवाईज ती ते फुल टाकते आणि उडून जाते. सो ग्रीन लीफ जेव्हा मुलांचं असे सहल नेतात तर तुम्ही सगळे त्यांना एक्सप्लेन करत असता? ज्या त्या जंगलामध्ये तशी ज्याची टोपोग्राफी आहे, त्या जंगलाचं जसं तिथलं जे काही आसनं आहे त्या जंगलाचं ते तसंच इंटॅक्ट ठेवून टाकणं. आता टॅरॅन्टुला जातीचा स्पायडर, काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला हे इन्स्पिरेशन खरं मुलांमुळे मिळालं. तुम्ही कुठल्याही शाळेत जाऊन पटकन लहान पक्षी कुठला असं विचारलं तर आजही भारतातली मुलं हमिंगबर्ड. पण प्रॉब्लेम आहे की भारतातला लहान पक्षी नाही माहिती. असं का? टॅरॅन्टुला आम्ही नॅशनल जिओग्राफी पाहिला, तो ऑस्ट्रेलिया सापडतो नाही, तो इथनं तुम्ही दांडेलीला गेला तर दांडेलीला पण मिळतो. मग कमेलियन्स कुठे भारतात आहेत की? सातारा रोडला तुम्ही, सोलापूर हायवेला तुम्ही भिगवणला गेलात तर कमेलियन्स मिळतात. असं काही नाहीये की हे सगळे भारताबाहेरच आहे. ऍब्सोल्युटली नाही. इथलंच तुम्हाला अवेअरनेस नाही आणि इन्फॉर्मेशन नाही तर मग तुम्ही नॅशनल जिओग्राफी बघू नये असं आमचं मत नाही. पण तुम्ही जिथे राहता त्याच्या आजूबाजूला जाऊन प्रत्यक्ष बघणं याच्यामधला फरक खूप आहे. तुमच्या आजूबाजूला जी संपत्ती त्याचा तरी तुम्ही विचार करा. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जेव्हा हे असं नेता ग्रीन लीफ मार्फत तर ऍज अ क्लिअर ऑडियन्स तुम्हाला तेव्हा त्यांच्यातली एनर्जी काही वेगळी जाणवते मुलांमधली, अँड कॅन दॅट बी डायव्हर्टेड? नाही, आता क्लिअर ऑडियन्स म्हणून तिथे मजा नक्की येते. कारण ज्या दिवशी आम्ही ट्रेनला किंवा सफारी जातो तेव्हा माझ्या ग्रुपचा आवाज ऐकून मला माहिती असतं की त्यांना वाघ दिसणार आहे की नाही, ही एक पहिली मजा. किंवा त्यांना काही पक्षी दिसणार आहेत का नाही, काही मजा येणार आहे की नाही. दुसरं, जे आमच्याबरोबर लोकल गाईड म्हणून येणार आहेत त्यांच्या आवाजावरनं हे आम्हाला काय दाखवू शकणार आहेत याचा अंदाज मला आधीच असतो. सो कित्येकदा त्या ट्रेनला जाताना मी सांगतो की आज ड्राय जाणार आहे ट्रेन, त्यामुळे काहीतरी वेगळं बघायचा प्रयत्न करूया. पण कपिल काका जेव्हा आपल्या बरोबर आहेत आपल्याला वेगळी मजा येणार आहे असं काही त्यांच्यामध्ये अंदाज असतो का त्यांना? आता खरं असं आहे ना की आपण जेव्हा कुठल्याही जंगलात पोहोचतो तेव्हा एक आईस ब्रेकर म्हणून आम्ही गेम खेळतो, ज्याला इंट्रोडक्शन गेम म्हणतो. सो हा खेळल्यानंतर निम्म्या लोकांना माहिती असते की एक तर ह्याला माझा आधी कळलेलं आहे मी कशाला आलो ह्याच्याबरोबर जंगलात, काय तुम्ही ओपनली सांगता. हो. ओके. आणि दुसऱ्या वेळेला मी म्हणलं परत कसं घ्यायचं की आता तू माझ्या हातावर मला नक्कीच सांगशील की मी या 4 दिवसात काय बघणार. सो हा फरक पडतो. सो डॉक्टर कपिल जोशींनी कुठे मांडून ठेवल्यात का
आम्हाला तुमचं कुठे आत्मवृत्त वाचायला मिळणार आहे किंवा असे किस्से जे तुमच्यावर घडले, कारण आपल्याला सगळे काही इथे कव्हर अप करता येतात असं नाही, पण डेफिनेटली वाचायला प्रत्येकाला आवडेलच. कारण तशी कुठला तरी प्रॉब्लेम आपल्याला पुढे कधीतरी आला तर एक जण आपल्याला कुठेतरी थोडासा गाईड करू शकेल, याचा कुठेतरी याचा विचार पूर्णपणे आहे. अनडाऊटेडली येस, 4 वर्षानंतर किंवा त्याची प्रोसेस सुरू होईल, पण पुस्तक लिहायचं आहे डोक्यात. मी असं म्हणणार नाही की काहीतरी आत्मचरित्र वगैरे असं, पण आतापर्यंत मला आलेले अनुभव आणि मला कळलेली आणि उमगलेली लोक, असा विचार करून खरे घडलेले अनुभव जे आहेत, ज्याच्यात कुठेही काही क्रिएशन नाही किंवा त्याच्यात काही ऍडिशन केल्यात आणि तो अनुभव थोडासा रंगवलाय असं काही, जे जसं आहे तसं. कारण सगळ्यात मोठा अडचणीचा भाग, जसं मगाशी तुम्ही मला विचारलं, त्यातला हाच आहे की खरं किती बोलायचं, ह्याला खूप मर्यादा आहेत आपल्याकडे, आणि मी खरंच बोलतो त्यामुळे मला ते थांबवताही येत नाही. फक्त मी ते कशा पद्धतीनं मांडायचं कदाचित याचा विचार करून ठेवतो, आणि त्यामुळे मला ते आतापर्यंत सोपं गेलं. काही ठिकाणी ते खूप हार्श जातं, सांगावंच लागतं, ते त्या पद्धतीनंच बोलावं लागतं, आणि आपल्याकडे ते ऐकण्याची काय म्हणतो आपण त्याला, की लोकांची असलेली मानसिकता की मला, म्हणजे माझ्याकडे असेसमेंटला लोक येतात तेव्हा त्यांना पहिला मुद्दा हा म्हणतो की मी खरं बोलेन, तुमची तयारी नसेल तर आपण ही असेसमेंट नाही केली तरी चालेल, पण मी खरं बोलेन, मला नाही हो असं नक्की होईल तसं काहीतरी करेल. म्हणून मी मगाशी जसं उल्लेख केला की माझ्याकडे उपाय हे लॉजिकल आहेत. मी माणसाला आधी बदल करायला लावेन स्वतःमध्ये, आणि त्याच्यातनं जे काही प्रेडिक्शन्स आलेली आहेत त्या प्रेडिक्शनला फॉलो करून चांगलं असेल तर चांगलं, आणि एखादी गोष्ट जर का नकारात्मक होणार असेल तर त्या दृष्टीनं प्रिपेअर होणं, ह्या गोष्टींसाठी जास्तीत जास्त मेंटॉरशिप देऊ शकतो. प्रेडिक्शन इज ऑल अबाउट काय होणार आहे, पण त्याचा नोहाऊच माहीत नसल्यामुळे निदान तू ह्या दृष्टीनं स्वतःच्या मनाची तयारी कर म्हणणं जास्त कन्व्हिनियंट पडतं असं मला वाटतं. डेफिनेटली हा पूर्ण प्रवास इतका रोचक आणि मनोरंजनात्मक आहे, म्हणजे ऐकायला किती वेळ दिला तरी मला वाटतं बोलायलाही तुम्हाला आवडेल, ऐकायला मलाही आवडेल, पण डेफिनेटली वेळेची कुठेतरी मर्यादा असते. त्यामुळे जाता जाता तुम्हाला आसपासच्या लोकांना काय सांगावं असं वाटेल? जाताना म्हणजे संवाद जर आपण एकमेकांशी साधला तर हे जे निगेटिव्हिझम असतं हे कमी होऊ शकेल का? 100%. म्हणजे मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात तरी देयर इज अ कम्युनिकेशन इज द बेसिक थिंग. मग ती माणूस आणि एखाद्या त्यांच्या पेट अॅनिमल मध्ये सुद्धा असते. आपल्याला माहिती असतं, झाडाशी बोला, आम्ही जंगलात गेल्यावर मुलांना झाडांशी बोलायचं, बोला, झाडांनाही भावना असतात, झाडही तुम्हाला बिलगतात, मिठी मारतात. एक फक्त ब्रेक घेऊन सांगते की असं आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही जसं आता म्हणता की झाडं आपल्याशी बोलतात, खरंच झाडं आपल्याशी बोलतात आणि त्यांच्या ग्रोथ मध्ये फरक पडतो असं आहे का? 100%. जर आपण गर्भसंस्काराबद्दल बोलू शकतो तर एखादं रोपटं जेव्हा आपण वाढवतो, खरं आता ह्याच्यात एक थोडासा एक ट्विस्ट आहे असं मी म्हणू शकतो. जेव्हा आम्ही जंगलात मुलांना किंवा लोकांना जातो तेव्हा त्यांना आम्ही पहिला एक गोष्ट क्लिअर करतो की आपण झाडांना नाही वाढवत, झाडं आपल्याला वाढवतात, कारण ती तो ऑक्सिजन देतात म्हणून आपण आज जगतोय, आणि आपण गेल्यानंतर हा नाशिवंत देह सोडल्यानंतरही त्याचं डिकम्पोजिशन झाडच करतात एका पॉइंटला. सो वी आर नॉट फीडिंग देम, दे आर फीडिंग अस. हा महत्वाचा मुद्दा. जाता आता लोकांना कुठल्याही बाबतीत नॉट बिंग अ क्लिअर ऑडियंट किंवा बिंग अ क्लिअर ऑडियंट असं जरी म्हटलं तरी माझं हेच म्हणणं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात साईन वेव्हज आणि कॉस वेव्हज असतात, वर खाली असतात कुठेतरी. तर एव्हरीबडी इज डेस्टिन्ड फॉर समथिंग इन दिस वर्ल्ड, आणि एव्हरी लाईफ सर्व्हज अ पर्पज. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न ह्या उभ्या आयुष्यात केला तर कुठल्याही सर्कमस्टन्शियल घडणाऱ्या घटना ह्याचा कमीत कमी विचार करून त्या घटनेला अनुसरून तुम्ही स्वतःला कसं चेंज करू शकता याचा विचार जास्त होईल असं मला वाटतं. की जसं पॅन्डेमिक किंवा कोरोना महामारी सारखा विचार आल्यानंतर बापरे मी घाबरायचं, ह्याहीपेक्षा की असं आणखी 10 वर्षांनी झालं तर आज तुम्ही तयार असाल. तुम्ही 10 वर्षांनी म्हणा की असं आमच्याकडे 10 वर्षांपूर्वी होऊन गेलं आणि त्यातनं 2 वर्ष आम्ही स्वतःला सावरलंय, मग हीच तयारी आधीपासूनही कुठेतरी झाली असती तर काय हरकत आहे. तुम्ही स्वतःला जाणून घेणं आणि ओळखणं गरजेचं आहे. बिंग अ क्लिअर ऑडियंट मी प्रत्येक व्यक्तीला सांगतो की तू स्वतःला किती ओळखलेस किंवा किती ओळखतेस. सो इव्हन इन दिस काइंड ऑफ अ नेगेटिव्ह सिच्युएशन, या पॅन्डेमिक मध्ये सुद्धा तुम्ही हेच म्हणताय की तुम्ही स्वतःला ओळखलं, याला सामोरं जाताना तुम्ही स्वतःमध्ये कसे बदल करतायत हे जर जाणून घेतलं तर हे सोप्या पद्धतीने आपण फेस करू शकू. तुमच्यातला चांगला भाग तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त विचार करा. जसं आता फॉर एक्झाम्पल नेचरमध्ये आम्ही सांगतो महाराष्ट्रात साधारण 26 ते 28 प्रकारचे जातीचे सर्प आढळतात. त्यातले 4 ते 5 विषारी आहेत.
मी 4 ते 5 विषारी सापांचा अभ्यास केला तर ऑब्व्हियसली बाकीचे बिनविषारीच आहेत ना. पण मी 26 प्रजातींचा अभ्यास करायला गेलो तर मी कसं आयडेंटिफाय करू? आम्ही लोकांना नेहमी हे सांगतो की तुम्ही 4-5 जातींचा आधी अभ्यास करा की जे विषारी आहेत. तुम्हाला ते अॅक्युरेटली कळले तर तुम्ही आयुष्यात कधी साप पाहिला तर तुम्हाला हे नक्की माहिती होईल की हा बिनविषारी आहे, कारण मला 4 जातीचं विषारी सारखं माहिती आहे. सिंपल आहे. तसंच माणसांची ओळख माणसांचं आहे. त्या लोकांपासून आपण स्वतःला दूर ठेवलं, चांगल्या लोकांच्या गराड्यात ठेवलं तर आपण जास्त चांगलं काय करू शकतो ह्यापेक्षा मी नेमकं काय करू शकतो आणि माझा लाईफ पर्पज काय आहे हे जर मला कळलं तर काय होणार नाहीये माझ्या बाबतीत हा विचारच कोणी करणार नाही. आणि माझ्यामध्ये मी डिप्रेशन्स, सुसायडल नोटला जाणं आणि तो विचार करणं या गोष्टी कमीत कमी होतील. अर्थात पण जग माझ्या मते सत्य लपवतच आजपर्यंत पुढे त्यामुळे किती सत्य पुढे आणायचं किती नाही याच्यावरही एक मर्यादा आहे. इतकं छान वाटलं. तुमचा प्रवास नक्कीच आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आवडला असेल आणि होपफुली अशा कुठल्याही माणसाने जर तुम्हाला अप्रोच केलं तर तुम्हाला त्याला मदत करायला आवडेल, कारण या मीडिया मार्फत जर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचताय आणि कुठल्याही कोणाही माणसाच्या क्रॉसरोड्सला, कुठल्याही डिस्ट्रेस सिच्युएशनला तुम्ही जर त्याला मदत करू शकला तर डेफिनेटली काहीतरी चांगलं होईलच त्याच्या आयुष्यामध्ये. हो. आणि एक गोष्ट जाताना नक्की सांगेन की तुमचा हा जो उपक्रम आहे, पहिली गोष्ट, किंवा हा जो थॉट आहे, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनसंग हिरोज ज्यांना जातं असं म्हणूया आपण, तर तुमचा हा प्रवास 2023 साली, मी ॲक्युरेटली तुम्हाला महिनाही सांगू शकतो, साधारण फेब्रुवारी-मार्च 2023 पर्यंत फारच वेगळ्या लेवलला पोहोचलेला असेल. सो त्या दृष्टीने तयारी सुरू करा. धन्यवाद. म्हणजे हे तुम्ही सांगितलं आज आमच्या डोक्यातही नव्हतं, पण म्हणजे ते तुम्ही क्लिअर ऑडियन्स म्हणून पण तुम्ही विचार केलाच असेल, तुम्ही अप्रोच झाला तेव्हा. पण डेफिनेटली खरंच आमचा पूर्ण टीमचा हाच उद्देश आहे की आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येण्यापेक्षा बोलता आलं की आमचं नॉलेज खूप वाढतंय. फेब्रुवारी ते मार्च 2023 ही तारीख नक्की डोक्यात ठेवा. म्हणजे अजून 2.25 वर्ष तुम्हाला काम करायचं, खूप काम करायचं, नंतर गरज नाही पडणार काहीही. थँक्यू सो मच. बट इट वॉज वंडरफुल टॉकिंग टू यू. म्हणजे एनी टाइम, एनी वे, वी आर ऑफ सम काइंड ऑफ हेल्प टू यू. वी आर ऑलवेज देअर. It's a symbiotic relationship. It's a symbiotic. Absolutely. Same. It's a mutual relation. आणि याच पद्धतीने आपण असेच वाढत जातो, चांगलं करत जातो, लोकांमध्ये चांगलं काहीतरी रुजवत जातो, हेच म्हणायला पाहिजे आपण. आणि असंच म्हणत मी थँक्यू म्हणते. धन्यवाद. माहिती आहे की याचाच पार्ट 2 तुम्हाला करावा लागेल कधीतरी, तर आपण करूया. धन्यवाद. थँक्यू.